ओके. तर वेलकम एव्हरीवन. 14 मार्चची आपली जी काही बॅच आहे, त्याचा आज डे 1 आहे आणि आज आपण स्टार्ट करतोय. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला आपला जो काही कोर्स आहे, त्याबद्दल एकदा नीट व्यवस्थित समजून सांगतो. ओके. तर आपला 10 दिवसांचा 10 डेज मराठी यूट्यूब मास्टरी असा कोर्स आहे. तर त्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत, स्टेप बाय स्टेप मी आधी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो. तर आज आपला डे 1 आहे. ओके. आणि यामध्ये आपण पाहणार आहोत की सुरुवात नेमकी कुठून करायला हवी. यामध्ये काही महत्वाचे टॉपिक्स आहेत, जसं की सेटअप फाउंडेशन. फाउंडेशन म्हणजे काय, की जो काही नवीन युट्यूबर असतो त्याला कुठले रूल्स फॉलो करायचे आहेत, त्यानंतर कुठल्या ज्या चुका आहेत त्याला टाळायच्या आहेत. ओके. तर हे आपण पहिल्या दिवशी पाहणार आहोत. त्यानंतर दुसरा जो दिवस असेल, समजा तो दिवस असेल की निश क्लॅरिटी. म्हणजे काय, मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की युट्यूब मधून आपण किती पैसे कमावतो हे सगळं काही आपल्या कॅटेगरीवरती डिपेंड करतं. ओके. त्यामुळं तुम्ही तुमची जी काही कॅटेगरी आहे ती व्यवस्थित निवडणं खूप जास्त महत्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण हेच पाहणार आहोत की आपल्याला आपली कॅटेगरी कशी निवडायची आहे. यामध्ये मी तुम्हाला 50 अशा सक्सेसफुल निशेस सांगणार आहे की ज्या युट्यूबवरती सगळ्यात जास्त वर्क करतात आणि ज्यामध्ये सगळ्यात जास्त पैसा आहे. ओके. त्यानंतर मी काय करेल की मी तुम्हाला प्रत्येकाला तुमची जी काही कॅटेगरी आहे ती निवडण्यासाठी मदत करणार आहे. माईक म्यूट करा प्लीज सगळ्यांनी. कारण कुठलंही युट्यूब चॅनल जर तुम्हाला सक्सेसफुली स्टार्ट करायचं असतं तर त्याला आपल्याला एक प्रॉपर प्रोसेस फॉलो करावी लागते. आणि ती प्रोसेस अशी असते की सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागतं की आपल्या चॅनलसाठी आपल्याला एक कॅटेगरी निवडावी लागते. ओके. कॅटेगरी निवडल्यानंतरची नेक्स्ट स्टेप असते की आपल्याला आपल्या चॅनलसाठी एक प्रॉपर नाव ठरवावं लागतं. ओके. तर कॅटेगरी निवडत असताना आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागतो. त्या बेसिक गोष्टी आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर मी तुम्हाला 50 महत्वाच्या कॅटेगरी सांगणार आहे आणि तुम्हाला कॅटेगरी निवडायसाठी सुद्धा मी मदत करणार आहे. ओके. त्यानंतर एकदा तुमची कॅटेगरी निवडल्या गेली की त्यानंतरची आपली नेक्स्ट महत्वाची स्टेप असते की तुम्हाला तुमचं जे काही युट्यूब चॅनल आहे त्याच्यासाठी प्रॉपर एक नाव ठेवावं लागतं. आणि तुमची जी काही ऑडियन्स आहे, समजा तिला तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावं लागतं की तुम्हाला नेमकं कोणत्या ऑडियन्ससाठी आपलं युट्यूब चॅनल सुरू करायचं आहे. एकदा तुम्हाला ते क्लिअर झालं ना की त्यांनी तुम्हाला तुमची जी काही कॅटेगरी आहे ती निवडण्यासाठी आणखी हेल्प होईल. ओके. त्यानंतर एकदा कॅटेगरी फायनल झाल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की आपलं जे काही युट्यूब चॅनलचं नाव आहे ते आपल्याला कसं ठेवायचं आहे. कारण काय असतं ना की बऱ्याच वेळेस काय असतं की लोक युट्यूब चॅनलचं नाव ठेवण्यासाठी पण अनेक चुका करत असतात. ते चुकीच्या पद्धतीने आपल्या युट्यूब चॅनलचं नाव ठेवतात. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की त्यांचं युट्यूब चॅनल एकतर सर्च होत नाही, किंवा दुसरा प्रॉब्लेम काय होतो की ते असं काहीतरी नाव ठेवतात की त्या नावाचे ऑलरेडी 50 चॅनल असतात. मग त्याच्यामुळे सगळं काही नुकसान होतं. तर हे नुकसान नंतर व्हायला नको. सर्च केल्याबरोबर तुमचं चॅनल एक नंबरला सापडायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे की तुम्हाला तुमचं जे काही युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलचं नाव ठेवताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर एकदा युट्यूब चॅनलचं नाव फायनल झाल्यानंतर मी तुम्हाला प्रॉपर प्रोसेस सांगणार आहे की तुम्हाला जे काही तुमचं युट्यूब चॅनल आहे ते स्टेप बाय स्टेप कसं क्रिएट करायचं आहे. ओके. आणि याच्यामध्ये सुद्धा चॅनलचं नाव निवडताना मी तुम्हाला प्रत्येकाला पर्सनली मदत करणार आहे की ते मी तुम्हाला एक प्रॉपर मेथड सांगणार आहे की त्या मेथडचा वापर करून तुम्हाला तुमच्या चॅनलचं नाव ठेवण्यासाठी खूप जास्त इझी होऊन जाईल. ओके. आणि तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव असं ठेवाल की लोकांना ऐकल्यानंतर ते चॅनलचं नाव ऍज अ ब्रँडचं नाव वाटलं पाहिजे. ओके. आतापर्यंत आपले भरपूर सारे स्टुडंट्स आहेत, त्यांच्या युट्यूब चॅनलचं जर नाव तुम्ही ऐकलं तर तुम्हाला असं वाटेल की ते एक ब्रँड आहे. म्हणून याच्यामध्ये मी तुम्हाला स्वतः मदत करणार आहे. त्यानंतर एकदा तुमचं युट्यूब चॅनल क्रिएट झालं, मी तुम्हाला प्रॉपर प्रोसेस समजून सांगेल की तुम्हाला कसं ते करायचं आहे. एकदा तुमचं युट्यूब चॅनल क्रिएट झाल्यानंतर आपल्याला त्याची ब्रँडिंग करायची आहे. आपल्याला त्याचा लोगो डिझाईन करायचा आहे, आपल्याला त्याचं बॅनर डिझाईन करायचं आहे, डिस्क्रिप्शन झालं, सोशल मीडियाच्या लिंक्स झाल्या. त्याच्यानंतर काही कस्टमायझेशनचं ऑप्शन असतं, ते आपल्याला आपल्या चॅनलमध्ये क्रिएट म्हणजे सेट करायचं आहे. त्यानंतर काही महत्वाच्या सेटिंग्ज असतात की त्या तुम्हाला तुमचं चॅनल सुरू झाल्यानंतर त्या कराव्या लागतात. तर ते आपण पाहणार आहोत की अशा कुठल्या महत्वाच्या सेटिंग्ज आहेत की त्या तुम्हाला तुमच्या चॅनलमध्ये करायच्या आहेत. ओके. त्यानंतर एकदा तुमचं चॅनल क्रिएट झालं, सगळं काही प्रॉपर सेट झालं की मग नंतर पुढचा मुद्दा येतो की आपल्याला त्या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करावे लागतात. आणि जर आपल्याला आपल्या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला व्हिडिओसाठी टॉपिक शोधायचे असतात. आणि हे टॉपिक्स कशी शोधायचे हे मी तुम्हाला नीट शिकवणार आहे. मी तुम्हाला अशा काही टेक्निक सांगणार आहे की ज्यांचा वापर केल्यानंतर तुम्हाला कधीच आयुष्यामध्ये टॉपिक्सची कमी पडणार नाही. कारण अनेक लोकांचा प्रॉब्लेम काय असतो माहितीये का, की ते युट्यूब चॅनल सुरू करतात. ओके.
ते 2-4 व्हिडिओ अपलोड करतात. पण मग त्याच्यानंतर अडचण अशी असते, की त्यांना नवीन टॉपिकच सुचत नाही, की आता नेमकं कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला अशा काही टेक्निक सांगणार आहे, की ज्यांच्या मदतीने तुम्ही कमीत कमी 500 ते 1000 टॉपिक्स आरामात शोधू शकतात. आणि ते टॉपिक असे असतील, की जे ऑलरेडी ट्राईड अँड टेस्टेड असतील. म्हणजे ते ऑलरेडी YouTubeवरती सक्सेसफुल असतील. असं नाही, की मी रँडमली तुम्हाला कुठले पण टॉपिक सांगेल किंवा कुठलेही मेथड सांगेल. तुम्ही स्वतः चेक कराल आणि त्याच मेथडने तुम्ही तुमच्या जी काही चॅनलची कॅटेगरी असेल, त्याच्यासाठी व्हिडिओचे टॉपिक शोधू शकतात. ओके? त्यानंतर चौथ्या दिवशी आपण पाहणार आहोत, की समजा तुम्ही व्हिडिओचे टॉपिक शोधले. पण मग पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो, की तुम्हाला व्हिडिओसाठी स्क्रिप्ट लिहावी लागते. बरोबर? कारण जर तुम्हाला असं वाटत असेल, की येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपलं YouTube चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे. तर मी तुम्हाला जी काही स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहे, ती तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायची आहे. आपले कितीतरी असे स्टुडंट्स आहेत, की ज्यांनी 3-3, 4-4 महिन्यामध्ये आपलं स्वतःचं चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे. ओके. त्यांनी फक्त मी जी काही प्रोसेस त्यांना सांगितली होती, ती त्यांनी स्टेप बाय स्टेप फॉलो केली आणि आज रिझल्ट तुमच्या सगळ्यांसमोर आहे. आजचं सेशन संपत असताना मी तुम्हाला लाईव्ह आपल्या काही स्टुडंट्सचे रिझल्ट दाखवणार आहे, की तुम्हाला विश्वास बसेल, की मी जे काही तुम्हाला सांगतोय, ते तुम्हाला कामात पडणार आहे. तर यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहणार आहोत. जसं की आपण पाहणार आहोत, की आपला जो काही व्हिडिओ असतो समजा, कुठलाही व्हिडिओला व्ह्यूज कधी येतात माहिती आहे का? की ज्यावेळेस तुमचा व्हिडिओ इंटरेस्टिंग होतो. तर यामध्ये आपण 5 पिलर्स ऑफ अ ग्रेट व्हिडिओ पाहणार आहोत. त्याच्यानंतर इंटरेस्टिंग व्हिडिओ फॉर्म्युला पाहणार आहोत, की तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये कुठले-कुठले एलिमेंट्स ॲड करायचे आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत, की स्क्रिप्ट कशी लिहायची. अनेक लोकांना प्रॉपरली स्क्रिप्ट लिहिता येत नाही आणि जर तुम्हाला प्रॉपरली स्क्रिप्ट लिहिता येत नसेल, तर काय होतं, की तुमचा व्हिडिओ इंटरेस्टिंग होत नाही आणि तुमच्या व्हिडिओला हवे तेवढे व्ह्यूज येत नाहीत. म्हणून मी तुम्हाला प्रॉपरली शिकवणार आहे, की तुम्हाला तुमच्या व्हिडिओसाठी स्क्रिप्ट कशी लिहायची आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, की व्हायरल सिक्रेट्स म्हणजे काय, की कुठलाही व्हिडिओ व्हायरल कसा जातो, त्याच्यामागे काय लॉजिक आहे. मी तुम्हाला आपल्या स्टुडंटचे अशी काही उदाहरणं दाखवून देईल. जसं की एक आपले स्टुडंट आहेत, की त्यांच्या चॅनलवरती एका व्हिडिओला 2.5 लाख व्ह्यूज आलेत. एक आपले स्टुडंट आहेत, की त्यांनी 5वाच व्हिडिओ आपल्या तिसरा व्हिडिओ लाँग व्हिडिओ त्यांच्या चॅनलवरती अपलोड केला होता आणि आज त्या चॅनलवरती 1,20,000 पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. एका स्टुडंटच्या चॅनलवरती 90,000 व्ह्यूज आहेत. आणि असं काही नाहीये, की त्यांचे चॅनल खूप जुने आहेत. त्यांनी 2 महिने आधीच चॅनल सुरू केलेले आहेत आणि त्यांच्या जर पहिल्या 10 व्हिडिओपैकी जर तुमचा विचार करा, एखादा व्हिडिओ जर एवढा व्हायरल गेला, तर तुमचं चॅनल ऑटोमॅटिकली 3 ते 4 महिन्यात मॉनिटाईज आरामात होऊन जाईल. ओके. त्यानंतर पुढचा जो दिवस आहे 5वा दिवस, त्या दिवशी आपण पाहणार आहोत, की कॅमेरासमोर कॉन्फिडेंटली कसं बोलायचं. कारण काय असतं, की अनेक लोकांना YouTube चॅनल सुरू करायचं असतं, परंतु त्यांना कॅमेरासमोर कॉन्फिडेंटली बोलता येत नाही. ते ट्राय करतात, परंतु काय होतं, की ते क्लास पण करतात, सगळं करतात, परंतु त्यांची कधी हिंमतच होत नाही, की ते कॅमेरासमोर स्वतःचा व्हिडिओ बनवतील आणि त्यांचा पहिला व्हिडिओ ते YouTubeवरती अपलोड करतील. ओके. परंतु तुम्हाला तसं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रॉपर प्रोसेस सांगणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे, की समजा लोकांना कॅमेराची भीती का वाटते? ती भीती तुम्ही कशाप्रकारे घालवू शकतात? त्यानंतर आपण पाहणार आहोत, की लोकं कॅमेरासमोर बोलत असताना कोणकोणत्या चुका करतात. काही महत्त्वाचे प्रश्न असतात, जसं की कॅमेरासमोर बोलत असताना कुठं पाहायचं? त्याच्यानंतर हातवारे कसे करायचे? बसून शूट करायचं का उभं राहून शूट करायचं? अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात. तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहेत. त्यानंतर मी तुम्हाला काही अशा महत्त्वाच्या प्रो टिप्स सांगणार आहेत, की त्यांचा वापर केल्यानंतर येणाऱ्या 10 दिवसांमध्ये तुमच्यापैकी प्रत्येक जण कॅमेरासमोर कॉन्फिडेंटली बोलू शकेल. ओके. आणि आपल्या ग्रुपला कसं असतं माहिती आहे का, की आपण प्रत्येक बॅचमध्ये काय करतो, की जेवढे काही आपले स्टुडंट्स असतात, आपण मोजक्या लोकांना संधी देतो. असं नाही की 100-200 लोकं ॲडमिशन घेतात, असं अजिबात नाहीये. मी तुम्हाला मोजक्या 20 ते 30 लोकांना ॲडमिशन देतो. त्याच्यामुळे काय होतं, की प्रत्येकाकडे पर्सनली लक्ष देता येतं आणि आपण प्रत्येक स्टुडंटला रोजचा एक टास्क देतो. म्हणजे काय, की येत्या पुढच्या 10 दिवसांमध्ये तुम्हाला रोज तुमचा स्वतःचा एक व्हिडिओ बनवून आपल्या WhatsAppच्या ग्रुपवरती शेअर करायचा आहे. त्याने काय होईल, की तुमच्या ज्या काही चुका आहेत, त्या रोजच्या रोज मी तुम्हाला इम्प्रूव्हमेंट सांगेल त्याच्यामध्ये, की तुम्हाला तुमचे जे काही व्हिडिओ असतील, त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायची आहे. ओके. तर आजचा आपला पहिला दिवस आहे. तर उद्या तुम्हाला काय करायचंय, उद्या तुम्हाला सगळ्यांना तुमचा स्वतःचा पर्सनल इंट्रोडक्शनचा व्हिडिओ शूट करायचा आहे आणि तो ग्रुपवरती टाकायचा आहे. ओके. इंट्रोडक्शनचा व्हिडिओ म्हणजे काय असतं, की तुम्ही काय करतात, कुठून आहात. कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, की ज्यावेळेस आपल्याला YouTubeसाठी व्हिडिओ बनवायचे असतात, तर ते 2 प्रकारचे असतात. पहिला जो टाइप असतो, तो असतो लाँग व्हिडिओ. लाँग व्हिडिओ म्हणजे काय असतं माहिती का, की 1 मिनिटापेक्षा मोठा व्हिडिओ. ओके.
आणि दुसरा जो व्हिडिओ असतो तो असतो की 1 मिनिटापेक्षा कमीचा व्हिडिओ. बरोबर? मग जर आपल्याला 1 मिनिटापेक्षा कमीचा व्हिडिओ शूट करायचा असेल, तर तो आपल्याला मोबाईल उभा धरून शूट करावा लागतो. आणि जर आपल्याला 1 मिनिटापेक्षा मोठा व्हिडिओ शूट करायचा असेल, तर आपल्याला तो मोबाईल आडवा धरून शूट करावा लागतो. आता मी जर तुम्हाला एक टास्क दिलेला आहे, की तुम्हाला सगळ्यांना उद्या तुमच्या स्वतःच्या इंट्रोडक्शनचा एक व्हिडिओ शूट करायचा आहे आणि तो ग्रुपवरती टाकायचा आहे. तर त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली तुमचा जो काही व्हिडिओ असेल, त्याचं जे काही ड्युरेशन आहे, ते 30 ते 40 सेकंदाचं असेल. त्याच्यामध्ये काय-काय असेल, की समजा नमस्कार मित्रांनो. आता हे तुमचं उदाहरण झालं. मी माझं स्वतःचं सांगतो, की नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे योगेश पाटील आणि मी सध्या पुण्यात असतो आणि मी सध्या हे करतो आणि माझा YouTubeवरती यायचा हेतू काय आहे? हे एवढं छोटंसं इंट्रोडक्शन तुम्हाला प्रत्येकाला तुमचा स्वतःचा एक व्हिडिओ शूट करायचा आहे आणि उद्या तो ग्रुपवरती टाकायचा आहे. त्याच्यामध्ये तुमचे जे काही मिस्टेक्स असतील, त्या मी तुम्हाला सांगत जाईल. असं मी तुम्हाला रोज एक टॉपिक देत जाईल आणि त्या टॉपिकवरती तुम्हाला रोज एक व्हिडिओ शूट करून ग्रुपवरती टाकायचा आहे. ओके. याने काय होईल माहितीये का, की या 10 दिवसांमध्ये तुम्हाला स्वतःला कॅमेरासमोर बोलताना एक कॉन्फिडन्स जाणवेल आणि ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या युट्यूब चॅनलसाठी पहिला व्हिडिओ युट्यूब अपलोड करायचा असेल, त्यावेळेस तुम्हाला कुठलीही भीती वाटणार नाही आणि तुमच्या कुठल्याही चुका होणार नाहीत. ओके. म्हणून जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल या 10 दिवसांच्या बॅचसाठी, तर तुम्हाला हा रूल कंपल्सरी फॉलो करायचा आहे, की पुढच्या 10 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचा रोजचा स्वतःचा एक व्हिडिओ शूट करायचा आहे आणि तो ग्रुपवरती टाकायचा आहे. ओके. त्यानंतर पुढचं जे आपलं मॉड्यूल आहे ते म्हणजे काय, की समजा तुम्हाला कॅमेरासमोर बोलता येतं असं आपण समजू किंवा बोलता यायला लागेल हळूहळू. मग त्याच्यानंतर पुढचा जो महत्वाचा मुद्दा असतो ना, की प्रोफेशनली व्हिडिओ शूट कसा करायचा. याच्यामध्ये अनेक लोकांना अडचणी येतात. त्यांना कॅमेरासमोर जरी बोलता येत असलं, तरी अनेक टेक्निकल गोष्टी असतात, की ज्या त्यांना माहिती नसतात. ओके. तर या सगळ्या टेक्निकल गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. यामध्ये आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत, की समजा बजेट फ्रेंडली टूल्स कुठले-कुठले आहेत. जसं की कॅमेरा कोणता घ्यायचा, ट्रायपॉड कुठला घ्यायचा, माईक कुठला घ्यायचा, लाईट्स कुठले घ्यायचे, बॅकग्राऊंडला काय वापरायचं. याने काय होईल माहिती आहे का, की तुमचे सगळ्यांचे भरपूर सारे असे पैसे वाचतील. जी मार्केटमधली सगळ्यात चांगली गोष्ट आहे आणि जी कमी किमतीमध्ये मिळते, ती मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेल, की त्याने काय होईल, की तुमचे भरपूर पैसे वाचतील. त्यानंतर मी तुम्हाला असं एक ॲप्लिकेशन सांगणार आहे, की जे ॲप्लिकेशन मोठे-मोठे युट्यूबर्स वापरतात व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी. ओके. त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे, की तुमचा जो काही व्हिडिओ असेल, तो शूट करत असताना तुम्हाला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. जसं की त्याच्यामध्ये कॅमेरा अँगल कसा असला पाहिजे, लाईट्स कसे असले पाहिजेत, तुम्हाला कॅमेरा किती हाईटवरती ठेवायचा आहे, फ्रंट कॅमेराच्या व्हिडिओ शूट करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, बॅक कॅमेराने व्हिडिओ शूट करत असताना तुम्हाला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. हे सगळं काही मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. ओके. त्यानंतर मी तुम्हाला काही महत्त्वाच्या अशा प्रो टिप्स सांगणार आहेत, की ज्या तुम्हाला तुमचा व्हिडिओ शूट करत असताना कामाला येतील. त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे पण सांगणार आहे, की तुम्हाला तुमचं बॅकग्राऊंड कसं बनवायचं आहे, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींचा वापर करायचा आहे आणि कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत. ओके. त्यानंतर आपला जो 7 नंबरचा दिवस असेल, त्या दिवशी आपण पाहणार आहोत, की तुम्हाला प्रोफेशनली व्हिडिओ एडिट कसा करायचा आहे. अनेक लोकांना आहे ना, व्हिडिओ एडिटिंग येत नाही. परंतु हा टॉपिक सुद्धा आपण या 10 दिवसांच्या कोर्समध्ये कव्हर केलेला आहे. यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट असते, की सिक्वेन्स ऑफ एडिटिंग. म्हणजे कुठलीही एडिटिंग करत असताना तुम्हाला कुठला सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. त्याच्यानंतर बेस्ट टूल्स कुठले आहेत, की समजा तुम्हाला मोबाईलवरती एडिटिंग करायची असेल, तर त्याच्यातलं बेस्ट सॉफ्टवेअर कुठलं आहे. तुम्हाला जर लॅपटॉपवरती एडिटिंग करायची असेल, तर त्यासाठी बेस्ट सॉफ्टवेअर कुठलं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला अशा काही वेबसाईट सांगणार आहेत, की त्या वेबसाईट्सवरून तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ क्लिप्स झाले, इमेजेस झाले, साउंड इफेक्ट झाले, हे सगळं काही घेऊ शकता. आणि ते जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला कुठलंही कॉपीराइट क्लेम किंवा कॉपीराइट स्ट्राईक येणार नाही. त्यानंतर मी तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवणार आहे, की तुम्ही पाहिलं असेल, की अनेक लोकं त्यांच्या YouTube चॅनलसाठी व्हिडिओ बनवतात. परंतु व्हिडिओ बनवत असताना काय असतं ना, की त्यांच्या व्हिडिओमध्ये आजूबाजूचा खूप आवाज येत असतो. कुत्रे भुंकत असतात किंवा आजूबाजूचा खूप आवाज येत असतो. तर मी तुम्हाला असे काही ॲप्लिकेशन सांगणार आहेत, की ज्या ॲप्लिकेशनचा वापर करून तुम्ही तुमच्या व्हिडिओमधला आजूबाजूचा जो काही नॉईज आहे, तो नॉईज चांगल्या पद्धतीने रिमूव्ह करू शकतात. ओके. त्यानंतर मी तुम्हाला शिकवणार आहे, की तुम्ही मोबाईलवरती प्रोफेशनली व्हिडिओ एडिट कशाप्रकारे करू शकतात. त्यानंतर जर तुम्हाला लॅपटॉपवरती एडिटिंग करायची असेल, तर मी तुम्हाला सांगणार आहे, की तुम्ही लॅपटॉपवरती एडिटिंग कशाप्रकारे करायला हवी. ओके. तर हे सगळं काही मी तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवणार आहे. त्यानंतर पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे, की व्हिडिओ एडिटिंग करत असताना काही महत्त्वाच्या टिप्स असतात,
की ज्या मी तुम्हाला सांगणार आहे, की समजा ग्रीन स्क्रीनचा वापर कसा करायचा, क्रोमा कीचा वापर कसा करायचा, ज्याने तुम्हाला आणखी प्रोफेशनली व्हिडिओ शूट करता येतील. त्यानंतर शूट करणं झालं, एडिट करणं झालं, मग नंतर महत्त्वाचा मुद्दा येतो, की समजा तुमचा व्हिडिओ रेडी झाला. मग त्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा असतो. तर व्हिडिओ अपलोड करत असताना पण ना लोकं अनेक चुका करतात. ते अनेक लोकं व्हिडिओ अपलोड करत असताना त्यांच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर टायटल टाकत नाही, प्रॉपर थंबनेल टाकत नाही. आता अनेक लोकांना हे पण माहिती नसतं, की थंबनेल काय असतं? तर हे सगळं काही मी तुम्हाला शिकवणार आहे. थंबनेल म्हणजे काय असतं? मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्ही YouTubeवरती जर कुठलाही व्हिडिओ पाहिला, तर त्या प्रत्येक व्हिडिओवरती एक फोटो लावलेला असतो बघा. तर तो जो फोटो असतो ना, तो खूप जास्त महत्त्वाचा असतो. कारण का, की तो फोटो जर चांगला असेल, तर लोकं त्या फोटोवरती क्लिक करतील आणि ते तुमचा व्हिडिओ पाहायला सुरुवात करतील. आणि जर तो फोटोच खराब असला, तर कोणीच तुमच्या व्हिडिओवरती क्लिक करणार नाही. तर मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे, की तुम्हाला व्हायरल थंबनेल्स कशाप्रकारे तयार करायचे आहेत. आपला एक स्टुडंट आहेत, की ज्यांच्या थंबनेलमध्ये आपण थोडेसे चेंजेस केले होते. तर लगेच येत्या 10 दिवसामध्ये त्यांच्या व्हिडिओला 1 ते 1.5 लाख व्ह्यूज आले होते. म्हणजे एवढं महत्त्वाचं आपलं थंबनेल असतं आणि मी तुम्हाला शिकवणार सुद्धा आहे, की आपल्याला प्रॅक्टिकली आपण आपल्या व्हिडिओसाठी थंबनेल्स कशाप्रकारे बनवू शकतो आणि ते थंबनेल्स व्हायरल थंबनेल असतील. ओके. त्यानंतर तुम्हाला टायटलमध्ये कॅची टायटल कसं टाकायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला काय-काय टाकायचं आहे, मेटाडेटाचा वापर कसा करायचा. अनेक लोकांना प्रॉपर डिस्क्रिप्शन काय, की प्रॉपर त्यांना व्हिडिओ सुद्धा अपलोड करता येत नाही. तर हे सगळं काही मी तुम्हाला शिकवणार आहे, की तुम्हाला तुमचा जो काही व्हिडिओ असेल, तो प्रॉपरली अपलोड कसा करायचा आहे. कारण जर तुम्ही व्हिडिओ तुमचा प्रॉपरली अपलोड केला, तरच त्याला व्ह्यूज येतील आणि जर तुम्ही उगाच व्हिडिओ शूट केला, तुमचा व्हिडिओ किती जरी चांगला असला, परंतु जर तुम्ही व्हिडिओ अपलोड करत असताना जर चुका केल्या ना, तर तुमच्या कुठल्याही व्हिडिओला व्ह्यूज येणार नाही. म्हणून मी तुम्हाला ते सगळं काही स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. ओके. त्यानंतर व्हिडिओ समजा अपलोड झाला. तुम्हाला सगळं काही समजलं, की तुम्हाला कॅटेगरी निवडली तुम्ही, तुमचं चॅनल सुरू झालं, चॅनलचं नाव ठरवलं, तुम्ही व्हिडिओज अपलोड करतायत, शूट करताय, एडिट करताय, अपलोड करताय. सगळं काही तुम्हाला स्टेप बाय स्टेप यायला लागलं. त्यानंतर 9वा जो महत्त्वाचा दिवस आहे, तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा दिवस आहे. कारण यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की YouTubeवरती ग्रो कसं व्हायचं. आणि असं नाहीये, की मी हे थेरॉटिकल आहे. आपले जे काही स्टुडंट्स आहेत, त्यांनी ऑलरेडी त्यांच्या चॅनलवरती हे सगळं काही अप्लाय केलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, की असे आपले काही स्टुडंट आहेत, की ज्यांचं चॅनल 2च महिन्यात मॉनिटाईज झालेलं आहे. काहींचं चॅनल 3 महिन्यात मॉनिटाईज झालेलं आहे. काहींचं चॅनल 4 महिन्यात मॉनिटाईज झालेलं आहे. तर हे सगळं कधी होईल माहिती आहे का? 2 ऑप्शन आहे बघा. तुम्ही स्वतः तुमची मेहनत करत बसाल. अनेक लोकं मेहनत करत बसतात, परंतु त्यांच्या व्हिडिओला कधी व्ह्यूज येत नाही आणि याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का? की ते वर्षभर व्हिडिओ अपलोड करत राहतात, मेहनत घेतात, परंतु त्यांचे चॅनल्स मॉनिटाईज होत नाही आणि त्यांना YouTubeमधून पैसे कमावता येत नाही. ओके? तर यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे, की तुमचे जे काही पहिले 1000 सबस्क्रायबर असतील, ते तुम्ही लवकरात लवकर कशाप्रकारे कंप्लीट करू शकतात. 4000 तासांचा जो काही वॉच टाईम आहे, तो तुम्ही लवकरात लवकर कशाप्रकारे कंप्लीट करू शकतात. त्यानंतर स्टिल लाइक अन आर्टिस्ट म्हणजे मी तुम्हाला असं काही मॉड्यूल्स सांगणार आहेत, की ज्याच्यावरती तुम्ही जर व्हिडिओ बनवले, तर भरपूर जास्त चान्सेस असतात, की तुमचे व्हिडिओ व्हायरल जातील. आणि हे काही मी असं थिओरिटिकल नॉलेज नाही सांगत आहे. आपले जे काही स्टुडंट्स आहेत, त्यांनी त्या गोष्टी प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट केलेल्या आहेत आणि त्यांना त्यांचे रिझल्ट सुद्धा दिसलेले आहेत. त्याच्यानंतर असे काही ग्रोथ टूल्स असतात, की ज्यांचा वापर जर तुम्ही तुमच्या YouTube चॅनलसाठी केला, तर तुमचं चॅनल लवकरात लवकर ग्रो होतं. अशा सगळ्या प्रो टिप्स मी तुम्हाला 9व्या दिवशी सांगणार आहे. ओके. त्यानंतर आपला जो काही 10वा दिवस असेल, सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा दिवस असेल. या दिवशी आपलं सगळ्यात महत्त्वाचं मॉड्यूल असेल, की YouTubeच्या मदतीने पैसे कसे कमवायचे. यामध्ये मी तुम्हाला भरपूर साऱ्या अशा टेक्निक सांगणार आहे. जवळपास 30 पेक्षा जास्त असे मार्ग सांगणार आहेत, की ज्या मार्गांचा वापर करून तुम्ही YouTubeमधून पैसे कमावू शकता. तुम्हाला हार्डली 2-3 मार्ग माहिती असतील, परंतु त्यापेक्षा जास्त मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. आणि हे सगळे मार्ग असे आहेत, की जे प्रॅक्टिकल आहेत. असं नाही, की मी तुम्हाला थेरॉटिकली गप्पा करतोय. आपले असे स्टुडंट्स आहेत, की ज्यांनी 3-4 महिन्यातच त्यांचं स्वतःचं चॅनल मॉनिटाईज सुद्धा केलेलं आहे आणि ते आज पैसे सुद्धा कमवायला लागलेले आहेत. ओके. तर असा आपला 10 दिवसांचा सिलेबस असेल आणि असं काही नाही, की 10 दिवसांचा कोर्स संपला म्हणजे सगळं काही संपलं. रोज आपली लाईव्ह बॅच असते, की ज्याच्यामध्ये कमीत कमी स्टुडंट्स असतात. त्याच्यामुळे काय असतं, आता 2 ऑप्शन आहेत समजा. मी जर तुम्हाला रेकॉर्डेड कोर्स दिला, तर लोकं काय करतात माहिती का? ती रेकॉर्डिंग पाहत नाही. परंतु आपली लाईव्ह बॅचचा फायदा काय माहिती का? की जर समजा तुम्हाला एखादी गोष्ट अडली, तर तुम्ही रोजच्या रोज लगेच विचारू शकता. आणि रोजच्या रोज तुमचे जे काही डाउट्स असतील ते तिथल्या तिथे सॉल्व्ह होतील. आणि जर समजा तुमचा एखादा दिवस जर एखादा क्लास मिस झाला, ओके?
तर त्याची रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला मिळेल. म्हणजे आज कारण कसं असतं ना, की या सगळ्या टेक्निकल गोष्टी असतात. पहिल्यांदाच मी तुम्हाला शिकवल्यानंतर सगळ्या काही लगेच गोष्टी समजत नाही. म्हणून याची आपण रेकॉर्डिंग सुद्धा देत असतो आणि या 10 दिवसांच्या कोर्सची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळत असते आणि ती लाईफ टाईम तुमच्या सोबत असते. म्हणजे काय, की ती रेकॉर्डिंग पाहून तुम्ही कंटिन्युअसली अपग्रेड करू शकतात आणि जेव्हा तुम्हाला काही मदत लागेल, तेव्हा तुम्हाला मी तुमच्यासाठी आहे, की मी तुम्हाला सपोर्ट करेल आणि आपली स्वतःची एक कम्युनिटी आहे, की ज्याच्यामध्ये ऑलरेडी युट्यूबर्स 3-3, 4-4 महिन्यात सक्सेसफुल झालेले आहेत. तर त्यांचं सुद्धा तुम्हाला गाईडन्स मिळणार आहे. ओके. त्यानंतर असं नाही की 10 दिवसांचा कोर्स झाला म्हणजे सगळं काही संपलं, तुमचं आणि माझं कनेक्शन संपलं. त्याच्यानंतर आपण मध्ये काही लाईव्ह झूम मीटिंग्स घेत असतो, की ज्याच्यामध्ये काय असतं, की जर तुम्हाला भविष्यात काही अडचणी येत असतील, तर त्या लाईव्ह मीटिंगमध्ये सोडवल्या जातात. ओके. तर असा आपला 10 दिवसांचा कोर्स आहे आणि या 10 दिवसांच्या कोर्स सोबत तुम्हाला काही एक्स्ट्राचे कोर्सेस आहे, की ते पण एकदम फ्री मिळणार आहेत. त्याच्यामध्ये आहे, की Facebook मॉनिटायझेशन म्हणजे काय, की Facebookवरती आपण आपलं YouTube चॅनल Facebookवरती आपण व्हिडिओज कसे अपलोड करून पैसे कमावू शकतो, याची प्रॉपर एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा कोर्स तुम्हाला एक मिळणार आहे, की व्हायरल कंटेंट मास्टरी, की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार, की तुम्ही तुमचे व्हिडिओज व्हायरल कशाप्रकारे करू शकता. त्यानंतर तिसरा एक्स्ट्राचा कोर्स आहे, की जो आहे शॉर्ट्स मॉनिटायझेशन मास्टरी म्हणजे काय, की शॉर्ट्स वरती तुम्ही पाहिलं असेल, की आजकाल शॉर्ट्सला खूप डिमांड आहे. परंतु तरीही लोकांना समजत नाही, की शॉर्ट्सचे व्हिडिओ बनवायचे कसे, एडिट कसे करायचे, ते अपलोड कसे करायचे. हे सगळं काही मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये देणार आहे. ओके. तर आजचा हा आपला या 10 दिवसांच्या कोर्सचा हा आपला पहिला डे आहे, की जो तुमच्या सगळ्यांसाठी फ्री आहे. ओके. तर यामध्ये सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत, की सुरुवात नेमकी कुठून करायला हवी. तर आता आपण आपला जो काही कोर्स आहे त्याला स्टार्ट करतोय. म्हणून एक गोष्ट, आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, की पुढच्या 10 दिवसांमध्ये जर तुम्ही कोर्सला ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला काय करायचंय, की तुमच्या स्वतःसोबत एक नोटबुक म्हणजे एक डायरी बनवायची आहे आणि पेन रोज सोबत ठेवायचं आहे. कारण रोज मी तुम्हाला ज्या काही महत्वाच्या गोष्टी सांगेल त्या तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. ज्याने काय होईल, की त्या गोष्टी तुमच्या कामात पडतील. ओके. म्हणून तुम्हाला प्रत्येकाला उद्यापासून एक नोटबुक बनवायची आहे, की ज्याच्यामध्ये मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्या तुम्हाला व्यवस्थित इम्प्लिमेंट करायच्या आहे. ओके. तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे सेटअप फाउंडेशन, त्याच्यामधला सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे, की सक्सेसफुल युट्यूबर होण्याचे 10 नियम. जर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सक्सेसफुल युट्यूबर व्हायचं असेल, तर सगळ्यात पहिली जी महत्वाची गोष्ट आहे, की तुम्हाला तुमच्या सगळ्यांचा वाय क्लिअर करावा लागेल. वाय क्लिअर करावा लागेल म्हणजे काय, की तुम्हाला YouTube वरती काय यायचंय? तुम्हाला त्याच्या मागचं जे काही तुमचं लॉजिक आहे, तुमचं जे काही कारण आहे, ते क्लिअर करावं लागेल. काही लोकांना काय असतं ना, की काही लोकांना फेमस व्हायचं असतं, म्हणून ते YouTube वरती येतात. काही लोकांना YouTube वरून पैसे कमवायचे असतात, म्हणून ते येतात. काही लोकांचा ऑलरेडी एखादा बिझनेस असतो, त्यांना तो बिझनेस YouTubeच्या माध्यमातून आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो. ओके. तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा वाय क्लिअर करावा लागेल, की तुम्हाला YouTube वरती काय यायचंय. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, की मला फक्त फक्त पैसे कमवायसाठीच यायचंय, तर प्लीज YouTube वरती येऊ नका. कारण काय होतं माहितीये का, YouTube काही एका दिवसाचा गेम नाहीये किंवा 10 दिवसांचा गेम नाही, की तुम्ही आज चॅनल सुरू केलं की 10 दिवसात तुम्ही पैसे कमवायला लागाल. त्याला तुम्हाला पेशंटली काम करावं लागतं. तुम्हाला एफर्ट्सनी काम करावं लागतं. आणि जर तुमचा फक्त हेतू पैसा कमावणे हाच असेल, तर काय होईल माहितीये का, की तुम्हाला लवकर रिझल्ट मिळणार नाही. कारण तुमचं लक्ष फक्त पैशावर असेल. म्हणून सुरुवातीला काय करा, की सुरुवातीला थोडस पैशावरती लक्ष देऊ नका. ओके. सुरुवातीला तुमचा जो काही फोकस आहे तो अशावरती असला पाहिजे, की तुम्ही लोकांना काय व्हॅल्यू प्रोव्हाइड करू शकता. ओके. म्हणून सगळ्यात आधी फक्त पैसा आणि प्रसिद्धीसाठी YouTube वरती येऊ नका. जर तुम्हाला लोकांना खरंच काहीतरी व्हॅल्यू द्यायमध्ये इंटरेस्ट असेल, तरच YouTube वरती या. कारण हा लॉंग टर्मचा गेम आहे. असं नाही की 1-2 महिन्यामध्ये लगेच तुमचे पैसे डबल होतील, टेबल होतील आणि लगेच विषय संपला. तुम्हाला जर YouTube मधून पैसे कमवायचे असतील, तर तुम्हाला दर हप्त्याला एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे. आणि सुरुवातीला तुम्हाला काही पैसे मिळणार नाहीये. म्हणून सुरुवातीला तुम्हाला इंटरेस्टने व्हिडिओ बनवावे लागतील. ओके. त्यानंतर दुसरा जो महत्वाचा नियम आहे तो म्हणजे काय, की तुमचा जो काही कॅमेरा आहे त्याला तुम्हाला स्वतःचा एक फ्रेंड समजायचा आहे. कारण काय माहितीये का, की जर तुम्ही तुमच्या कॅमेराला तुमचा फ्रेंड समजले तर तुम्ही एक सक्सेसफुल युट्यूबर होऊ शकतात. कुठल्याही युट्यूबरच्या आयुष्यामध्ये तो आपला जो काही टाइम असतो, तो सगळ्यात जास्त टाइम हा कॅमेरा समोर घालवत असतो. म्हणून तुम्हाला कॅमेराला आपला मित्र समजायचा आहे. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट काय असते, की तुमच्याकडे आज जो काही मोबाईल आहे, तो मोबाईल घेऊन तुम्हाला सुरुवात करायची आहे. तुम्हाला असा विचार नाही करायचा आहे, की मी काय करेल, की मी 2-1 लाखाचा कॅमेरा घेईल आणि मग नंतर सुरुवात करेल. असं तुम्हाला अजिबात करायचं नाहीये. ओके. आज तुमच्या हातात ज्या काही वस्तू आहेत, त्या वस्तू घेऊन तुम्हाला सुरुवात करायची आहे. फक्त मी तुम्हाला
कंपल्सरी दोनच गोष्टी घ्यायला लावेल. त्यातली पहिली गोष्ट असेल की एक माईक असतो की जो तुम्हाला 500-600 रुपयापर्यंत मिळून जातो. आणि दुसरी गोष्ट असते की ट्रायपॉड. ट्रायपॉड म्हणजे काय असतं की असं 3 पायांचं स्टँड असतं की ज्यावरती तुम्ही मोबाईल असा अटॅच करतात आणि ज्याने काय होतं की तुमचा कॅमेरा असा कंटिन्युअसली हलत नाही. त्यामुळे काय होतं की तुमच्या व्हिडिओची क्वालिटी आणखी इम्प्रूव्ह होते. ओके. त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे की परफेक्शनच्या जाळ्यातून बाहेर या. आता अनेक लोक काय करतात माहितीये का, त्यांना असं वाटतं की आपल्याला सगळं काही परफेक्ट करायचंय. या परफेक्ट परफेक्ट करायच्या नादात माहितीये का काय होतं की 2 महिने होऊन जातात, 3 महिने होऊन जातात, ते त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू करू शकत नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे की त्यांना जमतच नाही ते. ते हिंमतच करत नाही की आपला पहिला व्हिडिओ कधी अपलोड होईल. आणि या टायमामध्ये काय होऊन जातं की ते टाइम वेस्ट करून टाकतात. 3-4 महिने वाया घालवून टाकतात. आणि दुसरा एखादा व्यक्ती असतो की तो काय करतो की कंटिन्युअसली व्हिडिओ बनवत जातो, अपलोड करत जातो, बनवत जातो, अपलोड करत जातो. मग यांनी काय होतं माहितीये का, की जर तो कंटिन्युअसली व्हिडिओ बनवतोय तर तो ऑटोमॅटिकली परफेक्ट होत जातो. आणि जर तुम्ही असा विचार केला की नाही नाही मला पहिला व्हिडिओ एकदम परफेक्ट बनवूनच अपलोड करायचा आहे, तर मग काहीच फायदा नाही. कारण तो कोणताच व्हिडिओ परफेक्ट नसतो. तुम्ही मोठे मोठे सिनेमा जरी घेतले, मूवीज जरी घेतले, तरीही ते परफेक्ट नसतात. त्याच्यामध्ये सुद्धा चुका असतात. मग जर त्याच्यामध्ये एवढा पैसा खर्च केल्यानंतर सुद्धा चुका असतील, तर आपल्याकडून आपण काय अपेक्षा ठेवायला पाहिजे? बरोबर ना? त्याच्यानंतर 5वा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला इथून पुढं जर सक्सेसफुल युट्यूबर व्हायचं असेल, तर तुम्हाला ट्रेंड्स बद्दल सावध राहावं लागेल की मार्केटमध्ये सध्या कुठली गोष्ट ट्रेंडिंग आहे. ओके. आता हे ओळखायचं कसं की समजा मार्केटमध्ये काय ट्रेंडिंग आहे आणि काय नाहीये. तर याच्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी असतात, त्याच्यावरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. सगळ्यात पहिली जी गोष्ट असते ती म्हणजे काय की फेस्टिवल्स. ओके. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भारत देशामध्ये दर महिन्यात 1-2 सण तरी असतात. आता मागे शिवजयंती होती. आता पुढे 14 एप्रिल येते. म्हणजे कुठला तरी सणवार येत असतो, होळी येत असते. तर मग जो काही कॉन्टेंट असतो ना, तो त्या सणावारानुसार चेंज होत असतो. जर तुमची कुकिंगची कॅटेगरी असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, की जर समजा गणपती बसत असतील, तर तुम्हाला त्याच्या हिशोबाने तुमचं कंटेंट प्लॅनिंग करावं लागेल. ओके. त्याच्यानंतर जर समजा तुमचं कुठलं पण करंट अफेअर्सचं चॅनल असेल, तर न्यूजमध्ये काय चालू आहे याच्यावरती तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. त्याच्यानंतर तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जी कुठल्याही ट्रेंडिंग गोष्टीला मॅटर करत असते, ती म्हणजे मूव्हीज. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की भारतामध्ये रोज कुठला तरी नवीन मूव्ही येत असतो. आणि जसा एखादा नवीन मूव्ही आला, ओके, तर काय होतं, की कंटिन्युअसली जर एखाद्याने त्याच्यावरती कॉन्टेंट बनवला, तर त्यासाठी चांगले व्ह्यूज वगैरे येत असतात. जसं की आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की अंबानीच्या घरामध्ये लग्न झालं होतं. आता तुम्ही जर सोशल मीडिया जर चांगल्या पद्धतीने जर पाहत असाल, तर तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व्ह झाली असेल, की अंबानीचं लग्न खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये होतं. बरोबर? मग त्याच्यामुळे काय होत होतं, की बरेच लोक त्याच्या भोवती कंटेंट बनवत होते. कारण त्यांनी जर त्याच्या भोवती कंटेंट बनवला, तर त्याच्या व्हिडिओजला चांगले व्ह्यूज येत होते. म्हणून इथून पुढं तुम्हाला जे काही ट्रेंड्स असतील, त्या ट्रेंड्स बद्दल सावध राहायचं आहे. ओके. त्यानंतर 6वा जो महत्वाचा मुद्दा आहे, की त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं की तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची आहे. कारण का, की जर आपल्याला युट्यूबर व्हायचं असेल, तर आपल्याला आपल्या तब्येतीची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. स्वतःची काळजी घेणं म्हणजे काय, की काही मग गोष्टी महत्वाच्या असतात. सगळ्यात पहिली गोष्ट तर आपले लुक्स. तुम्ही कसे जरी दिसत असले, म्हणजे मला काय म्हणायचं की आपण प्रत्येक व्यक्ती सुंदर असतो. ओके. फक्त आपल्याला जर युट्यूबसाठी जर व्हिडिओ बनवायचे असले, तर आपल्याला थोडंसं आणखी थोडं ग्रूमिंग करावं लागतं. आपल्याला थोडेसे लुक्सकडे लक्ष द्यावं लागतं. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला रोज रात्री प्रॉपर झोप घ्यावी लागेल. कारण जर तुम्ही झोप घेतली नाही, तर काय होतं की तुमच्या चेहऱ्यावरती एक थकावट असते आणि ही थकावट जी असते ती कॅमेरामध्ये लगेच कॅप्चर होते. म्हणून तुम्हाला तुमची झोप प्रॉपर घ्यावी लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा आवाज आहे. आता माझा आवाज तुम्ही सगळेजण ऐकत आहात. आता माझा आवाज जर खराब झाला असता, तर आज आपलं सेशन असून सुद्धा आपल्याला कॅन्सल करावं लागलं असतं. म्हणून प्रत्येक युट्यूबरसाठी त्याचा आवाज खूप जास्त महत्वाचा असतो. म्हणून जर तुम्हाला युट्यूबमध्ये करिअर करायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या आवाजावरती खूप जास्त लक्ष ठेवावं लागेल. अशी कुठलीही गोष्ट तुम्हाला अचानक खावी नाही लागणार, की ज्याने तुमच्या आवाजावरती इम्पॅक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर 7वा महत्वाचा मुद्दा आहे, की निर्लज्ज व्हा. कारण काय होतं माहिती का, की आपल्या भारतामध्ये आजही लोक युट्यूबच्या बाबतीत एवढे सिरियस नाहीये. त्यांना असं वाटतं, की जे लोक युट्यूबवरती व्हिडिओ बनवतात ते फक्त टाइमपास करतात. कारण आज त्यांना माहिती नाही, की युट्यूबर झाले, सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर झाले, ते किती पैसे कमवतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की याच्यामध्ये किती पॉवर आहे. म्हणून आज तुम्ही हे लेक्चर अटेंड केलेलं आहे. तर मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे, की तुम्ही सगळ्यांनी थोडे दिवसासाठी निर्लज्ज व्हायचंय. ओके. तुम्हाला कुणाचाच विचार करायचा नाहीये. तुम्हाला फक्त तुमच्या कामावरती फोकस करायचा आहे.
कारण काय माहितीये का, प्रत्येक युट्यूबरला सुरुवातीला लोक नावच ठेवत असतात. मी ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस मला सुद्धा लोक नावं ठेवत होते. परंतु काही दिवस जर तुम्ही चांगलं काम केलं तर तुमचे सबस्क्रायबर वाढतात, तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येतात, तुम्ही पैसे कमवायला लागतात. आणि एकदा जर तुम्ही पैसे कमवायला सुरुवात केली ना, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की आज जे लोक तुम्हाला नावं ठेवतात तेच लोक उद्या तुमची तारीफ करायला लागतील. म्हणून सुरुवातीला तुम्हाला बाकी कोण काय म्हणतंय याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाहीये. ओके. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे की सातत्य ठेवा. की जर तुम्हाला YouTube वरती सक्सेसफुल व्हायचं असेल, तर तुम्हाला दर हप्त्याला कमीत कमी एक व्हिडिओ तरी YouTube वरती पब्लिश करावाच लागेल. असं अजिबात चालणार नाही. तुम्ही काय केलं, की महिन्यातून एखादा व्हिडिओ अपलोड केला, त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात केला, त्याच्यानंतर 2-3 महिने काहीच नाही केलं. असं जर तुम्ही केलं, जर तुम्ही टाईमपास म्हणून काम केलं, तर तुम्ही YouTube वरती ग्रो होऊ शकत नाही. मी गॅरंटीने सांगतो. दर हप्त्यातून तुमचा कमीत कमी एक व्हिडिओ तरी पुढच्या 6 महिन्यांसाठी, म्हणजे पुढचे 6 महिने दर हप्त्यात तुमचा एक व्हिडिओ तरी YouTube वरती गेलाच पाहिजे. तरच तुमचं चॅनल लवकरात लवकर ग्रो होईल. आणि जर तुम्ही महिन्यातून 1-2च व्हिडिओ टाकत गेले, तर त्याचा काहीही फायदा नाही. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, की वेळोवेळी इम्प्रूव्हमेंट करायची. इम्प्रूव्हमेंट म्हणजे कशासाठी, कशामध्ये करायची, की स्वतःच्या कॉन्टेंटमध्ये करायची आहे, स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये करायची आहे. ओके. आणि ही इम्प्रूव्हमेंट कशी होते माहितीये का? ही जी इम्प्रूव्हमेंट असते समजा, ती सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, की तुम्हाला तुमचं नॉलेज वाढवायचं आहे. तुमच्या स्किल्स वाढवायच्या आहेत. आणि ही इम्प्रूव्हमेंट जर तुम्हाला करायची असेल, तर तुम्हाला तुमच्या व्हिडिओ खालच्या कमेंट्स वाचाव्या लागतील. कारण आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये लोकं आपल्याला आपल्या चुका दाखवत असतात. आणि या चुकांचं आपल्याला वाईट नाही वाटून घ्यायचंय. या चुका आपल्याला इम्प्रूव्ह करायच्या आहेत. ओके. त्याच्यानंतर 10वा सगळ्यात महत्वाचा नियम आहे, की जर तुम्हाला आजच्या कंडिशनमध्ये जर YouTube वरती सक्सेसफुल व्हायचं असेल, तर तुम्हाला YouTubeला स्वतःचा एक बिझनेस समजावा लागेल. तुम्हाला असं काम करावं लागेल, की तुम्ही एखादा बिझनेस करताय. आणि जर तुम्ही असं टाइमपास म्हणून काम केलं, तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, तुम्ही आजच्या कंडिशनला YouTube वरती सक्सेसफुल होऊ शकत नाही. आज मी तुम्हाला सांगतो, आज अशी कंडिशन आहे, की लोकांना माहिती आहे, की YouTubeमध्ये किती पैसा आहे, सोशल मीडियामध्ये किती पैसा आहे. त्याच्यामुळं लोकं 50,000, 1,00,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतात, स्टुडिओ तयार करतात आणि मग सुरुवात करतात. मी तुम्हाला असं अजिबात म्हणत नाही, की तुम्हाला 50,000, 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत. परंतु ज्या काही बेसिक गोष्टी आहेत, जसं की एक माईक झालं, एक ट्रायपॉड झालं, या गोष्टी तरी कमीत कमी घेऊन तुम्हाला सुरुवात करायचीच आहे. आणि जर तुमची अशी इच्छा असेल, की मी ₹1 सुद्धा लावणार नाही, मला फ्रीमध्ये YouTubeमधून पैसे कमवायचे आहेत, तर YouTube वरती येऊच नका. तुम्ही जेवढी काही मेहनत कराल, ती सगळी वाया जाईल. कारण आज लोकांना चांगल्या क्वालिटीचा कंटेंट पाहायची सवय लागलेली आहे. आणि जर तुम्ही टाइमपास म्हणून व्हिडिओ बनवले, त्याच्यामध्ये जर आजूबाजूचा आवाज येतोय, तुमचा आवाज लोकांना पोहोचत नाहीये, ओके, तुमचा कॅमेरा घडी-घडी हलतोय, तर लोक तुमचे व्हिडिओ पाहणार नाहीत. आणि तुम्ही ग्रोच नाही करणार, पैसे कमावू शकत नाही तुम्ही. म्हणून जर तुम्हाला युट्यूबवरून पैसे कमवायचे असले, तर तुम्हाला सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. ओके. तर मित्रांनो, हे होते सक्सेसफुल युट्यूबर होण्याचे 10 महत्वाचे नियम. आता मी तुम्हाला काही महत्वाच्या चुका सांगतो, जो प्रत्येक नवीन युट्यूबर करत असतो. ओके. आणि या अशा चुका आहेत, की त्या चुका तुमचं युट्यूबचं करिअर सुरू व्हायच्या आधीच संपवून टाकते. म्हणून आता थोडंसं महत्वाचं आहे, थोडंसं नीट लक्ष देऊन ऐका. ओके. आणि सोबत तुम्हाला काय करायचं, की तुमच्या सोबत एक वही आणि पेन पेपर ठेवायचा आहे. कारण प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. असं नाही की मी टाइमपास म्हणून शिकवतोय. मी प्रत्येक गोष्ट व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं, वही आणि पेन पेपर सोबत ठेवायचं आहे. सगळ्यात पहिली जी चूक आहे, की जे नवीन युट्यूबर करत असतात, ते काय करतात, की ते दुसऱ्याचा कॉपीराइट वाला कंटेंट उचलतात. ओके. आणि तो डायरेक्टली स्वतःच्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करतात किंवा त्याच्यामध्ये थोडीशी एडिटिंग करतात आणि मग युट्यूबवरती अपलोड करतात. तर असं तुम्हाला अजिबात करायचं नाहीये. जर तुम्हाला युट्यूबवरून पैसे कमवायचे असतील, तर तुम्हाला स्वतःचा तुमचा ओरिजिनल कंटेंट बनवायचा आहे आणि तोच युट्यूबवरती पब्लिश करायचा आहे. जर तुम्ही लोकांचे व्हिडिओ डाउनलोड केले आणि ते जर युट्यूबवरती पब्लिश केले, तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही आणि तुम्हाला अजिबात ₹1 सुद्धा मिळणार नाही. ओके. आता याच्यामध्ये काही गोष्टी असतात, त्या आपण थोड्याशा आणखी डिटेलमध्ये समजून घेऊ. सगळ्यात पहिली गोष्ट, YouTubeवरती 2 प्रकारचे धोके असतात. पहिला धोका काय असतो, की कॉपीराइट क्लेम. आता कॉपीराइट क्लेम म्हणजे काय असतं ते आधी आपण समजून घेऊ. आणि दुसरी गोष्ट असते कॉपीराइट स्ट्राईक. स्टेप बाय स्टेप आपण दोघी गोष्टी आता समजून घेऊ. हे बघा, सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्हाला हे क्लिअर पाहिजे. आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, की YouTubeवरती रोज एवढे सगळे व्हिडिओज अपलोड होत असतात, बरोबर?
मग आपण जर समजा एखाद्याचा व्हिडिओ चोरला किंवा आपण डाउनलोड केला आणि तो जर आपण आपल्या चॅनलवरती जर अपलोड केला, तर मला सांगा त्याला कसं काय समजत असेल की बाबा यांनी आपला व्हिडिओ चोरलेला आहे म्हणून. रोज कितीतरी व्हिडिओ अपलोड होत असतात. तर कसं असतं की जो प्रत्येक युट्यूब चॅनलचं एक डॅशबोर्ड असतं, त्याला आपण युट्यूब स्टुडिओ म्हणतो, की ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येऊन जाते की जर एखाद्याने तुमचा व्हिडिओ चोरलेला असेल तर. ओके. आता हे कसं होतं हे आधी आपण समजून घेऊ. जे काही तुमचं युट्यूब चॅनल असतं त्याच्यासाठी तुमचं स्वतःचा एक डॅशबोर्ड असतो आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो की ते कसं समजतं. आता मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करते. थोडंसं नीट लक्ष द्या. मी तुम्हाला काय सांगितलं, की सगळ्यात आधी तुम्हाला YouTube ओपन करायचे आहे. YouTube ओपन केल्यानंतर काय असतं, की तुम्हाला तुमचं जे काही प्रत्येक YouTube चॅनल आहे, त्या प्रत्येक YouTube चॅनलचा एक डॅशबोर्ड असतो. म्हणजे काय, की त्याच्यामध्ये आपल्याला सगळं एनालिटिक्स समजत असतं आणि हे एनालिटिक्स आपल्याला YouTube स्टुडिओमध्ये समजतं. आता मी माझं जे काही चॅनल आहे, श्रीमंत स्टुडिओ, त्याचं एनालिटिक्स ओपन करतोय. आता जर तुम्ही इथं पाहू शकता, तर याच्यामध्ये तुम्हाला सगळं समजतं. तुमचे किती सबस्क्रायबर वाढलेत, किती व्ह्यूज येत आहेत. आता इथं जर तुम्ही पाहिलं, तर इथं न्यू अचीव्हमेंट दिसते बघा. म्हणजे काय, की आपल्या चॅनलवरती सध्या जर तुम्ही पाहिलं समजा, 1000, 10,000, लाख, दशलाख म्हणजे काय, एवढे सगळे व्ह्यूज आपल्या चॅनलवरती कंप्लीट झालेले आहे. ओके. त्यानंतर आता राहिला कॉपीराइट क्लेमचा विषय. ते कसं समजतं? तर प्रत्येक YouTube चॅनलवरती एक कॉपीराइटचं एक सेक्शन असतं, की ज्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, की जर समजा एखाद्याने तुमचा जो काही कंटेंट आहे, तो जर चोरला आणि त्याच्या चॅनलवरती जर अपलोड केला, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाते. YouTube कडूनच, की एखाद्याने तुमचा कंटेंट चोरलेला आहे. याचं मी तुम्हाला प्रॅक्टिकल उदाहरण सांगतो. आता हे बघा, आपलं जर आपण चॅनल पाहिलं, तर याच्यावरती मी हे बघा मधुराज रेसिपी म्हणून एक खूप मोठे युट्यूबर आहे. त्यांचा मी इंटरव्ह्यू घेतला होता. आता हा इथं मधुराज रेसिपी मॅडम सोबत माझा एक इंटरव्ह्यू आहे, ज्याला 1,50,000च्या जवळपास व्ह्यूज आलेले आहेत. ओके. तर आता हा जो मेन इंटरव्ह्यू होता, तर एका व्यक्तीने काय केलं, की हा जो मोठा इंटरव्ह्यू होता, तो डाउनलोड केला, त्याच्या क्लिप्स तयार केल्या आणि त्या त्यांनी त्याच्या चॅनलवरती अपलोड केल्या. परंतु कसं असतं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, की जर तुम्ही एखाद्या चॅनलचं कंटेंट चोरला, तर त्याला लगेच समजतं. आता मी या चॅनलवरती जर गेलो समजा, या चॅनलचं नाव आहे युअर जॉब म्हणून. याच्यावरती 3च सबस्क्रायबर आहेत. परंतु आता जर मी या व्हिडिओवरती जर क्लिक करतोय, तर तुम्हाला दिसत असेल, की या व्यक्तीने काय केलं, की आपले जे काही व्हिडिओ आहेत त्याला डाउनलोड करून त्याच्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर असं तुम्हाला अजिबात करायचं नाहीये. कारण जर तुम्ही दुसऱ्याचा कंटेंट कॉपी करून जर स्वतःच्या चॅनलवरती जर अपलोड केला, तर त्या माणसाला ऑटोमॅटिक समजून जातं. आणि मला इथं समजलेलं आहे. आता मी जर ठरवलं समजा, तर मी इथून डायरेक्ट याला रिक्वेस्ट पाठवू शकतो, की तुला तो व्हिडिओ काढावा लागेल. आणि मी जर त्याला रिक्वेस्ट पाठवली तर त्याच्या चॅनलवरती कॉपीराइट स्ट्राईक येईल. ओके. आता कॉपीराइट स्ट्राईक काय असतं हे आपण थोडंसं डिटेलमध्ये समजू. आता फक्त मी तुम्हाला काय समजून सांगितलं, की एखाद्या माणसाला कसं समजतं, की तुम्ही त्याचा कॉन्टेंट उचललेला आहे. ओके. आता आपण काय करू, की कॉपीराइट क्लेम आणि कॉपीराइट स्ट्राईक याच्यामध्ये काय फरक असतो, हे आता आपण थोडंसं नीट समजून घेऊ. ओके. तर सगळ्यात पहिली जी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे कॉपीराइट क्लेम. आता कॉपीराइट क्लेम काय भानगड आहे? तर तुम्ही काय केलं, की तुम्ही एखादा व्हिडिओ बनवला, की जो तुमचा स्वतःचा ओरिजिनल व्हिडिओ आहे. ओके. की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः ऍक्टिंग करताय किंवा काहीतरी इन्फॉर्मेशन देताय. असा तुम्ही स्वतःचा एखादा व्हिडिओ बनवला. परंतु तुम्ही काय केलं, की तुम्ही एखाद्या पिक्चरचं गाणं म्हणा किंवा एखादं बॅकग्राऊंड म्युझिक म्हणा, ते तुम्ही दुसऱ्याचं वापरलं आणि ते तुम्ही काय केलं, की स्वतःच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलं, ऍड केलं आणि तशा टाईपचा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवरती अपलोड केला. म्हणजे तुम्ही काय केलं, की कंटेंट तुमचा स्वतःचा आहे. फक्त तुम्ही काय केलं, की एखादं गाणं म्हणा, म्युझिक म्हणा ते वापरलं तुमच्या व्हिडिओमध्ये. ओके. तर त्यांनी काय होईल, ऑटोमॅटिकली तुमच्या व्हिडिओवरती कॉपीराइट क्लेम येईल. युट्यूबला समजून जाईल लगेच, की तुम्ही कोणत्या पिक्चरचं गाणं वापरलंय. तो लगेच तुम्हाला नोटिफिकेशन देऊन टाकेल. तुमच्या त्या व्हिडिओवरती कॉपीराइट क्लेम देईल. आता कॉपीराइट क्लेमचा अर्थ काय असतो? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कॉपीराइट क्लेम कधी येतो? तर हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कॉपीराइट क्लेम कधी येतो? की ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ तुमचा स्वतःचा आहे. फक्त तुम्ही काय केलं एखादं गाणं म्हणा किंवा एखाद्या पिक्चरचं सॉन्ग म्हणा, ते तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये वापरलं. ओके. तर तुमच्या व्हिडिओवरती येईल कॉपीराइट क्लेम आणि जर तुमच्या व्हिडिओवरती कॉपीराइट क्लेम आला, तर अडचण काय असेल, की तुमच्या चॅनलचं काही नुकसान नाही होणार. ओके.
फक्त तुमचा तो जो काही स्पेसिफिक व्हिडिओ आहे त्याच्यातून तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. ओके. त्यानंतर दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे की कॉपीराइट स्ट्राईक. कॉपीराइट स्ट्राईक म्हणजे काय असतं, की तुम्ही काय केलं, की स्वतःचा कंटेंट बनवलाच नाही. तुम्ही काय केलं, की ऑलरेडी एखाद्या माणसाचा एखादा व्हिडिओ आहे, तोच तुम्ही डाउनलोड केला आणि डायरेक्टली इकडे तुम्ही अपलोड करून टाकला किंवा त्याला त्याचे काही तुकडे केले, क्लिप्स तयार केल्या, त्याच्यामध्ये थोडीशी एडिटिंग केली आणि तो व्हिडिओ तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड केला. मग तसं जर तुम्ही केलं, की तुम्ही थोडीशी पण मेहनत नाही घेतली, स्वतःचा व्हिडिओ बनवले नाही, दुसऱ्याचे व्हिडिओ चोरले आणि जर तुम्ही स्वतःच्या चॅनलवरती अपलोड केले, तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे त्या माणसाला ऑटोमॅटिकली लगेच समजून जाईल. जसा तुम्ही तुमच्या चॅनलवरती इकडे व्हिडिओ अपलोड कराल, ऑटोमॅटिकली त्या माणसाला तिकडे नोटिफिकेशन चालली जाईल. आता ती कशी जाते हे मी तुम्हाला डॅशबोर्डमध्ये दाखवलंय प्रॅक्टिकली, की समोरच्या माणसाला कसं समजतं. मग एकदा जर त्या माणसाला समजलं, तर तो डायरेक्टली तुम्हाला कॉपीराइट स्ट्राईक देऊ शकतो. कॉपीराइट स्ट्राईक कधी येते हे आधी समजून घ्या, की तुम्ही काय केलं, की तुम्ही डायरेक्टली एखाद्याचा व्हिडिओ उचलला आणि तुमच्या चॅनलवरती अपलोड केला किंवा त्याचे काही तुकडे केले. मग आता कॉपीराइट स्ट्राईक जर तुमच्या चॅनलवरती आले, तर त्यांनी तुमच्या चॅनलचं काय नुकसान होईल हे आधी आपण समजून घेऊ. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं जे काही चॅनल आहे ते धोक्यात येऊन जाईल. धोक्यात येईल म्हणजे काय, की तुमच्या चॅनलवरती जर कंटिन्युअसली 3 महिन्यामध्ये जर 3 स्ट्राईक आल्या, तर तुमचं चॅनल डिलीट होऊन जाईल. मग तुमचे किती पण सबस्क्रायबर असू द्या, 1 लाख असू द्या का 10 लाख असू द्या, किती जरी तुमचे सबस्क्रायबर आले असले समजा, आणि जर तुमच्या चॅनलवरती जर 3 कॉपीराइट स्ट्राईक आल्या, तर तुमचं चॅनल डायरेक्ट डिलीट होऊन जातं. आता कॉपीराइट क्लेम मध्ये आपण काय पाहिलं, की आपल्या चॅनलचं काही नुकसान नाही होत, फक्त त्या व्हिडिओतून आपल्याला पैसे नाही मिळत. परंतु जर तुमच्या चॅनलवरती कॉपीराइट स्ट्राईक आली, तर तुमचं चॅनल डायरेक्ट डिलीट होऊन जाईल. म्हणून कधी पण जर तुम्हाला खरंच YouTube बनवून पैसे कमवायचे असतील, तर तुम्हाला लॉंग टर्म खेळावं लागेल. असं काही टाइमपास टिप्स आणि ट्रिक्स अपलोड करून काहीच फायदा नाही. ओके. कारण तसं जर तुम्ही केलं, तर तुमची सगळी मेहनत वाया चालली जाईल. कारण युट्यूबवरती अशा गोष्टी चालत नाही. जर तुम्ही असे व्हिडिओ पाहिले असतील, की हा पिक्चर डाउनलोड करा, तो तिकडे अपलोड करा, तर ते तसे व्हिडिओ का बनवतात माहितीये का? कारण तशा टाईपच्या व्हिडिओला खूप जास्त व्ह्यूज येतात. म्हणून ते लोक तिकडे तसे व्हिडिओ बनवतात. त्यातून तुमचा फायदा व्हावा हा उद्देश नसतो. म्हणून कधीच आपल्या चॅनलवरती दुसऱ्याचा कॉन्टेंट तुम्हाला अपलोड करायचा नाहीये. ओके. ही झाली पहिली चूक. दुसरी चूक लोक काय करतात माहितीये का, की ते खोटे सबस्क्रायबर आणि व्ह्यूज मिळवतात. म्हणजे काय, की मार्केटमध्ये तुम्हाला असे काही लोक मिळतील, की जे तुम्हाला म्हणतील, की तुम्ही काय करा, की तुम्ही आम्हाला पैसे द्या आणि आम्ही तुमचे सबस्क्रायबर आणि वॉच टाईम वाढवून देतो. आता याच्यामध्ये 2 प्रकारचे लोक असतील. सगळ्यात पहिल्या टाईपचे लोक काय असतील, की ते तुम्हाला म्हणतील, तुम्ही काय करा, की आम्हाला 1000-2000 रुपये द्या. आम्ही तुमचे सबस्क्रायबर पण वाढवून देतो आणि तुमचं चॅनल पण मॉनिटाईज करून देतो. आणि दुसऱ्या टाईपचे लोक असे असतील, की जे तुम्हाला म्हणतील, की तुम्ही आम्हाला 10-15 हजार रुपये द्या आणि आम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज करून देतो, सबस्क्रायबर वाढवून देतो. आता या दोघांमध्ये काय फरक आहे माहितीये का? सगळ्यात आधी आपण पहिल्या टाईपच्या लोकांबद्दल बोलू. जे पहिल्या टाईपचे लोक आहे, की जे तुम्हाला म्हणतील, की तुम्ही 1000-2000 रुपये द्या आणि आम्ही तुमचं जे काही चॅनल आहे ते मॉनिटाईज करून देतो. तर हे लोक बेसिकली युपी बिहार मधले असतात. आणि हे लोक तुम्हाला काय म्हणतील, की सगळ्यात आधी तुम्ही आमच्या अकाउंटला पैसे पाठवा आणि मग आम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज करून देतो. आणि मग आता तुम्हाला जर वाटत असलं, की समजा 1000 रुपयात जर एखादा माणूस जर चॅनल मॉनिटाईज करून देतोय, तर तुम्ही काय करतात, की घाईघाईमध्ये त्याला पैसे पाठवून देतात. बरोबर? आता कसं असतं, की जसं तुम्ही त्या माणसाला पैसे पाठवले, की तो समोरचा माणूस तुमचं जे काही नंबर आहे ते डायरेक्ट ब्लॉक करून टाकतो. आता मला खरंच सांगा, की तुम्ही 1000-2000 रुपयासाठी युपी झालं, बिहार झालं, दिल्ली झालं, अशा ठिकाणी जाणार आहात का त्या माणसाला शोधायसाठी? म्हणून अशा पद्धतीने लोक तुमच्यासोबत फ्रॉड करत असतात. म्हणून कुठल्याही माणसाला असे पैसे द्यायचे नाही. ओके. आता दुसरं उदाहरण समजा, की एखाद्याने तुम्हाला सांगितलं, की तुम्ही 10-15 हजार रुपये द्या, आम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज करून देतो. आता हे लोक काय करतात माहितीये का? सबस्क्रायबर म्हणजे काय असतं, की एक ईमेल ऍड्रेस असतो. ओके. आणि त्यांच्याकडे असे भरपूर सारे फेक ईमेल ऍड्रेस असतात, की ज्यांनी ते काय करतात, की तुमचं युट्यूब चॅनल जे आहे त्याचे सबस्क्रायबर वाढवून देतात. मग काय होतं, की ऑटोमॅटिकली तुम्हाला ते स्क्रीनमध्ये दिसतं, की तुमचे ऑटोमॅटिकली सबस्क्रायबर वाढतायत. ओके. आणि जर तुमचे सबस्क्रायबर जर वाढत राहिले, तर काय होतं माहितीये का, की मग तुमचे सबस्क्रायबर वाढले समजा, की 1000 सबस्क्रायबर तुमचे झाले, की मग तो समोरचा माणूस म्हणतो, की आता मला पैसे पाठवा. मग सबस्क्रायबर वाढल्यानंतर तुम्ही त्याला पैसे पाठवून देतात. परंतु काय होतं, की 7-8 दिवसानंतर या सगळ्या गोष्टी YouTubeच्या लक्षात येत असतात. मग तुम्ही जे काही पैसे देऊन सबस्क्रायबर वाढवलेले आहेत,
त्याचे पैसे तर आता तुम्ही देऊन टाकले, पण काही दिवसानंतर काय होतं की हे सबस्क्रायबर ऑटोमॅटिकली कमी 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 होत जातात. कारण आता युट्यूब ही काही साधी गोष्ट नाही ना, एवढी मोठी कंपनी आहे, तर याला त्या गोष्टी लगेच कळून जातात. मग काय होतं की तुमचे पैसे पण गेले आणि तुमचं चॅनल पण मग डाऊन होऊन जातं, की ते डेड व्हायला लागतं. दुसरी गोष्ट असते वॉच टाइमची. वॉच टाइम मध्ये म्हणजे काय असतं, सगळ्यात आधी सबस्क्रायबर आणि वॉच टाइमचं आपण थोडंसं समजून घेऊ. जर तुम्हाला तुमच्या युट्यूबवरून पैसे कमवायचे असले, ओके, तर त्यासाठी दोन कंडिशन आहेत. दोन कंडिशन काय आहेत, की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या चॅनलवरती 1,000 सबस्क्रायबर असले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या चॅनलवरती 4,000 तासांचा वॉच टाइम असला पाहिजे. आता तुमच्यापैकी काही लोकांना 4,000 तासांचा वॉच टाइम काय असतं हे माहिती असेल आणि काही लोक असतील की ज्यांना माहिती पण नसेल समजा, तर त्यांना मी नीट समजून सांगतो. 4,000 तासांचा वॉच टाइम काय भानगड आहे माहितीये का, की जर समजा तुम्ही तुमच्या चॅनलवरती जर असा 5 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड केला, असं आपण समजू, आणि त्या 5 मिनिटाच्या व्हिडिओला जर समजा 10,000 व्ह्यूज आले, तर काय असतं की प्रत्येक व्यक्ती तुमचा जो काही व्हिडिओ आहे तो पूर्ण पाहत नाही. कोणी 2 मिनिटं पाहतं, कोणी 3 मिनिटं पाहतं. तर असं सगळं एकत्र केल्यानंतर काय होतं की तुमचे टोटल 4,000 तास झाले पाहिजेत. म्हणजे काय की तुमच्या चॅनलवरती जेवढे काही व्हिडिओज आहे, त्या सगळ्या व्हिडिओचा टाइम एकत्र करून 4,000 तास झाला पाहिजे. जर या दोन कंडिशन तुमच्या झाल्या तर तुम्हाला पैसे मिळतात. मग काही-काही लोकं याचे पैसे मागतात, की तुम्ही पैसे द्या, आम्ही करून देतो. मग आता वॉच टाईमचं कसं असतं, की मी तुम्हाला सांगितलं, की जर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज आले तर तुमचे वॉच टाईम वाढतो. मग हे लोकं काय करतात माहितीये का? त्यांच्या एकाच रूममध्ये असे भरपूर सारे कॉम्प्युटर असतात आणि त्या कॉम्प्युटरवरती ते लोकं तुमचे व्हिडिओ परत-परत पाहतात. त्याने काय होतं, की थोड्या काळासाठी तुम्हाला असं वाटतं, की तुमचा वॉच टाईम वाढलेला आहे आणि तुम्ही त्या माणसाला पैसे ट्रान्सफर करतात आणि एकदा तुम्ही पैसे ट्रान्सफर करून टाकले, की मग नंतर अशी अडचण येते, की YouTubeला समजून जातं आणि YouTube परत तुमचं जे काही चॅनल आहे ते डाउन करून टाकतं आणि तुमचे पैसेही जातात आणि हे पण जातं. म्हणून अशा भानगडीत पडू नका. आपले असे काही स्टुडंट्स आहेत, मी तुम्हाला दाखवतो, की त्यांचं चॅनल 3-4 महिन्यातच मॉनिटाईज झालेलं आहे आणि जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केलं, तरी पण होऊ शकतं. म्हणून अशा भानगडीत पडायचं नाही. ओके? आता मी तुम्हाला आपल्या काही स्टुडंटचे चॅनल दाखवतो, की ज्यांनी 3-4 महिन्यात जेन्युइनली काम करून केलेलं आहे. कुठलाही ₹1 त्यांनी खर्च केलेला नाहीये. कुणालाही त्यांनी असा मॉनिटायझेशनसाठी, सबस्क्रायबर वाढवायसाठी आणि याच्यासाठी ₹1 सुद्धा दिलेला नाहीये. मी YouTube आता ओपन करतोय आणि आपल्या काही स्टुडंट्सचे चॅनल तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिलं जे चॅनल आहे, ते आहे ऑर्गॅनिक खट्टा. आता हे चॅनल जर तुम्ही पाहिलं, तर या पल्लवी मॅडमचं हे चॅनल आहे. या चॅनलवरती जर तुम्ही पाहिलं, तर 2,000च्या वरती सबस्क्रायबर आहे. आता 3,000 सबस्क्रायबर होतील. मॉनिटायझेशनसाठी फक्त 1,000 सबस्क्रायबर लागतात. ओके? आणि यांचं चॅनल जर तुम्ही पाहिलं, तर या चॅनलची सुरुवातच 4 महिन्याआधी झालेली आहे. 4 महिन्याआधी त्यांनी त्यांच्या चॅनलवरती पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. आणि आज जर तुम्ही पाहिलं, तर यांच्या चॅनलवरती 1,000 सबस्क्रायबरचा क्रायटेरिया ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे आणि जो दुसरा क्रायटेरिया असतो 4,000 तासांचा, तो सुद्धा कंप्लीट झालेला आहे. कारण का, की त्यांचा जो एक व्हिडिओ होता तो व्हायरल गेला होता, ज्याला जवळपास 48,000 व्ह्यूज आले होते. मग ज्याने काय झालं, की त्यांचे दोघी क्रायटेरिया कंप्लीट झालेले आहेत आणि या YouTube मधून पण पैसे कमवायला यांनी सुरुवात केलेली आहे आणि यांनी बाकीचे जे काही असे मार्ग वापरलेले आहेत, की जे मी त्यांना सांगितले होते, त्यातून पण त्यांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे. ऑलरेडी त्यांनी आता 2 ते 3 महिन्यामध्ये चॅनलमधून कमीत कमी ₹20,000 कमवून घेतलेले आहेत. ओके. हे झालं एक स्टुडंट. दुसरं एक चॅनल मी तुम्हाला दाखवतो आणि हे सगळं जेन्युइनली केलेलं आहे त्यांनी काम. दुसरं एक चॅनल आहे आपल्या स्टुडंटचं, त्यांचं नाव आहे पल्लवी साळगावकर. यांचं चॅनल जर तुम्ही आज पाहिलं, ओके, तर या चॅनलवरती 4,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि जर तुम्ही त्यांचे व्हिडिओज पाहिले, तर यांचे सुद्धा जर तुम्ही चॅनल पाहिलं, तर यांचं चॅनल सुद्धा 4 महिन्याआधी सुरू झालेलं आहे. हे बघा 4 महिन्याआधी त्यांनी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली होती. परंतु सुरुवातीला काय होतं ना, की त्यांनी प्रॉपर कॅटेगरी मेंटेन केलेली नव्हती. मग मी त्यांना व्यवस्थित सांगितलं, की तुम्हाला एकाच कॅटेगरीमध्ये काम करावं लागेल. मी त्यांना कॅटेगरी निवडायला मदत केली आणि नंतर तुम्हाला इथं इथं दिसत असेल, की आता त्यांच्या चॅनलवरती 4,000 च्या जवळपास सबस्क्रायबर झालेले आहेत आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला, 18 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे, की ज्याला 2,70,000 व्ह्यूज आहेत. 2,00,000 व्ह्यूज आहेत. विचार करा.
या एकाच व्हिडिओमध्ये त्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. हा दुसरा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर याला 54,000 व्ह्यूज आहेत. म्हणजे काय की या मॅडमचं चॅनल सुद्धा 4च महिन्यामध्ये जेन्युइन वेनी काम करून हे झालेलं मॉनिटाईज झालेलं आहे. ओके. त्यानंतर आणखी एक चॅनल मी तुम्हाला दाखवतो, जे आपल्या स्टुडंटचं चॅनल आहे, स्टार शेतकरी म्हणून. आता हे यांचं जर चॅनल तुम्ही पाहिलं तर यांच्या चॅनलवरती 2,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि किती व्हिडिओज अपलोड केलेले, फक्त 14 व्हिडिओ त्यांनी अपलोड केलेले आहेत. आणि तुम्हाला खरं सांगतो की हे सर असे आहेत की ज्यांनी फक्त 7 व्हिडिओ त्यांच्या चॅनलवरती अपलोड केले होते. आणि हे जर तुम्ही पाहिलं, समजा हा तिसराच लॉंग त्यांचा व्हिडिओ होता, तिसऱ्याच व्हिडिओला जर तुम्ही व्ह्यूज पाहिले तर 1,00,000 पेक्षा जास्त व्ह्यूज आलेत. किती? 1,00,000 व्ह्यूज. मग विचार करा, जर तुम्ही प्रॉपर वेने जर काम केलं, जर तुमचं चॅनल जर 2-3 महिन्यातच मॉनिटाईज होत असलं आणि जर तुम्ही पैसे कमवायला सुरुवात करत असते तर तुमचा किती टाइम वाचतोय. ओके. म्हणून तुम्ही प्रॉपर वेनी काम करणं महत्वाचं आहे. तुम्ही असं कुठलंही कोणाला 1 रुपया सुद्धा देऊ नका. मी जे काही तुम्हाला सांगतोय ते तुम्ही प्रॉपरली इम्प्लिमेंट करा. ओके. आता आणखी एक मी तुम्हाला चॅनल दाखवतो. समजा शाईन विथ पूनम म्हणून एक चॅनल आहे की जे आपल्या स्टुडंटचं आहे. त्यांचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले ना, हे बघा, आता यांचे व्हिडिओ जर आपण पाहिले तर यांनी जास्त काही व्हिडिओ त्यांच्या चॅनलवरती अपलोड केलेले नाहीये, परंतु जो पहिलाच व्हिडिओ त्यांनी त्यांच्या चॅनलवरती अपलोड केला होता त्याला 2,500 पेक्षा जास्त व्ह्यूज आलेत. दुसरा जो व्हिडिओ त्यांनी त्याच्या चॅनलवरती मेन अपलोड केला होता त्याला 2,000च्या जवळपास व्ह्यूज आलेत. म्हणजे काय की विचार करा, लोकांच्या चॅनलवरती 50-100 असे व्ह्यूज येतात. परंतु त्यांना मी एक टेक्निक सांगितलेली आहे की ज्याच्या मदतीने त्यांच्या चॅनलवरती चांगले व्ह्यूज येतात. त्यांचे 123 सबस्क्रायबर सुद्धा झालेले आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, येत्या 4 महिन्यामध्ये या मॅडमचं चॅनल सुद्धा मॉनिटाईज होऊन जाईल. मी गॅरंटीने सांगतो. ओके. आणखी एक चॅनल मी तुम्हाला दाखवतो की ज्या चॅनलचं नाव आहे स्मार्ट डॉक्टर हब, की जे आपल्या स्टुडंटचं चॅनल आहे. आता यांचं जर तुम्ही चॅनल पाहिलं, हे बघा, 275 सबस्क्रायबर झाले. किती? 2 व्हिडिओ अपलोड करून. आपल्याला लागतात 1,000 सबस्क्रायबर. आणि यांचे म्हणजे 25% काम 2च व्हिडिओनी केलेले आहेत. त्यांचे व्हिडिओ जर तुम्ही व्ह्यूज पाहिले तर पहिल्याच व्हिडिओला त्यांचे 1,500 व्ह्यूज आलेत. दुसऱ्या व्हिडिओला सुद्धा 1,500च्या जवळपास व्ह्यूज आलेत. आणि मी तुम्हाला गॅरंटीने लिहून देतो की या सरांचं चॅनल पण येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये मॉनिटाईज होऊन जाईल. मी तुम्हाला बॉन्ड पेपरवरती लिहून देतो. विचार करा की जर तुम्ही प्रॉपर वेने जर काम केलं ना, तर असा फरक असतो. एखादा व्यक्ती असतो तो काय करतो की स्वतः मेहनत घेत बसतो, प्रॉपर वेने काम करत नाही. एखाद्या माणसाला पैसे देतो की भैया तू सबस्क्रायबर वाढवून घे, मॉनिटाईज. तुम्हाला काहीच गरज नाहीये. फक्त मी तुम्हाला जे काही सांगतोय ते तुम्हाला प्रॉपरली इम्प्लिमेंट करायचं आहे. ओके. त्यानंतर आता हे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की तुम्हाला कुणालाही पैसे द्यायची गरज नाहीये. जर तुम्ही प्रॉपर वेने काम केलं तर तुमचं जे काही चॅनल आहे ते प्रॉपर वेने होईल मॉनिटाईज. ओके. मला सांगा, स्क्रीन सगळ्यांना व्यवस्थित दिसते का? कोणाचा तरी मेसेज आला की त्यांना स्क्रीन दिसत नाही म्हणून. सगळ्यांना स्क्रीन व्यवस्थित दिसते का? माझा आवाज येतोय दिसते सगळ्यांना? दिसते दिसते सर, दिसते. ओके ओके. सर मला दिसत नाही. तुम्ही काय करा, एक काम करतो मी, फक्त एकदा स्क्रीन रिमूव्ह करतो आणि परत एकदा शेअर करतो. आता दिसते स्क्रीन तुम्हाला? हो सर, दिसते. सगळ्यांना दिसते का? हो सर, हो सर, दिसते. हो सर, दिसते दिसते. येस. तर मला काय म्हणायचं की असं कुणालाही 1 रुपया सुद्धा द्यायचा नाही सबस्क्रायबर वाढवायसाठी. ओके. त्यानंतर आता आपण पुढच्या चुका पाहू की जो नवीन युट्यूबर करत असतो. त्यानंतर नवीन युट्यूबर जो असतो ना, तो आणखी एक चूक करत असतो. ती म्हणजे काय की युट्यूबचे असे काही नियम आहेत की ज्या नियमांच्या विरुद्ध तुम्ही व्हिडिओ बनवू शकत नाही. ओके. जसं की तुम्ही एखाद्याचा मर्डर होतोय, त्याचा तुम्ही व्हिडिओ शूट केला, टाकून दिला. एखाद्या ठिकाणी दंगा झाला, त्याचा तुम्ही व्हिडिओ शूट करून टाकून दिला. एखाद्या ठिकाणी खूप मोठा ऍक्सिडेंट झाला, तो व्हिडिओ तुम्ही शूट करून टाकून दिला. तर अशा टाईपचा कॉन्टेंट तुम्हाला युट्यूबवरती टाकायचा नाहीये. म्हणजे ज्या गोष्टी चांगल्या समाजामध्ये बॅन असतात तशा कुठल्याही गोष्टीचे व्हिडिओ तुम्हाला बनवून युट्यूब चॅनलवरती टाकायचे नाहीयेत. त्यानंतर आणखी एक गोष्ट म्हणजे स्वतःचे व्हिडिओ स्वतः पाहतात. अनेक लोक त्यांच्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ते स्वतःचे व्हिडिओ स्वतःच पाहत असतात. तर असं तुम्हाला कधीच करायचं नाहीये. कारण काय होतं की त्याने युट्यूबला असं वाटतं की हा माणूस
व्ह्यूज वाढवण्यासाठी स्वतःचे व्हिडिओ स्वतः पाहतोय, त्यांनी युट्यूब तुमचे व्हिडिओ रेकमेंड करणार नाही. ओके, म्हणून तुम्ही स्वतः तुमचे स्वतःचे व्हिडिओ कधीच पाहायचे नाहीत. त्यानंतर पाचवा महत्वाचा मुद्दा असतो की चुकीच्या लोकांसोबत आपले व्हिडिओ शेअर करणे. आता बऱ्याच वेळेस आपण काय करतो की एखादं चॅनल आपण सुरू करतो आणि आपण काय करतो की आपल्या मित्रपरिवारामध्ये असे काही ग्रुप्स असतात की ज्याच्यामध्ये व्हिडिओ आपले नुसते शेअर करत बसतो. आपण हा विचार करत नाही की आपली कॅटेगरी कुठली आहे, ते लोक कुठले आहेत. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जर समजा मी काय केलं की चौथीच्या मुलांसाठी स्कॉलरशिपसाठी माझं चॅनल आहे. चौथीच्या मुलांसाठी स्कॉलरशिपसाठी मी एखादा गणिताचा व्हिडिओ बनवला आणि तो मी काय केला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केला. तर तुम्ही सगळेजण तो पाहाल का? नाही पाहाल, कारण तुम्हाला त्या टॉपिकशी काही घेणं देणंच नाहीये ना. मग काय होतं की तुम्ही त्या व्हिडिओवरती क्लिक करतात, परंतु तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पाहत नाही. कधी पण लक्षात ठेवा की जर तुमचा जो काही व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला असं वाटत असेल की त्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज आले पाहिजे, तर एकच गोष्ट सगळ्यात जास्त महत्वाची आहे की लोक तो व्हिडिओ किती वेळ पाहताय. आणि जर तुम्ही चुकीच्या लोकांसोबत तुमचा व्हिडिओ शेअर केला तर ते लोक तुमचा व्हिडिओ पूर्ण वेळ पाहणार नाही आणि याने काय होईल की तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज येणार नाहीत. म्हणून कधी पण चुकीच्या लोकांसोबत व्हिडिओ शेअर करायचे नाही. आणखी एक चूक नवीन लोक करत असतात, ती चूक अशी असते की ते काय करतात, एखादा व्हिडिओ समजा त्यांनी अपलोड केला, ओके, आणि त्या व्हिडिओला व्ह्यूज नाही आले, मग ते काय करतात, तो व्हिडिओ डिलीट करतात आणि तो व्हिडिओ परत अपलोड करतात. तर असं कधीही तुम्हाला करायचं नाहीये. तसं जर तुम्ही केलं तर ते सुद्धा युट्यूबच्या काही प्रायव्हसी पॉलिसीच्या विरोधात आहे. म्हणून असं तुम्हाला अजिबात करायचं नाहीये. ओके, तर या काही चुका होत्या जे नवीन युट्यूबर करत असतात. म्हणून जर तुम्हाला जर युट्यूबमध्ये करिअर करायचं असेल तर यातली कुठलीही चूक तुम्हाला करायची नाहीये. ओके, तर आजचं हे आपलं सेशन होतं की ज्याच्यामध्ये सगळ्यात आधी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं काही व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. म्हणून अशा कुठल्याही गोष्टी तुम्ही करू नका. ओके, सर मला एक तुम्हाला विचारायचंय, बोला ना. ब्लॉगिंग साठी ट्रायपॉड वगैरे कोणतं लागतं सर? शॉर्ट ट्रायपॉड लागतं की जे आपण हातात घेऊन कुठेही फिरू शकतो. ओके, हो. जर तुम्हाला घरात व्हिडिओ शूट करायचे असेल तर लॉंग वाला ट्रायपॉड लागतो. तर येस, तुमच्यापैकी काही लोकांचे जर काही क्वेश्चन असले तर तुम्ही विचारू शकतात. 5-10 मिनिटं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. येस हॅलो येस सर. अक्षय, स्टेप बघा, एक मिनिट स्टेप बाय स्टेप विचारा. हे बघा, मी आता सगळ्यांचे हात खाली करतोय. ज्यांना कोणाला क्वेश्चन विचारायचं असेल त्यांनी हँड रेज करा. स्टेप बाय स्टेप आपण एकेकाचे क्वेश्चन घेऊ. ओके, सगळ्यात आधी अक्षय सर. अक्षय सर, तुमचा काय क्वेश्चन आहे? सर माझा प्रश्न असा आहे की जे दोन प्रकारचे तुम्ही कॉपीराइट सांगितलं, एक म्हणजे क्लेम आणि दुसरं स्ट्राईक. हा. तर जो क्लेम आहे त्या हा. सपोज माझ्या युट्यूब चॅनलवर क्लेम आला, हा. जस्ट माझं चॅनल मॉनिटाईज व्हायचं आहे, हा. तर ज्याच्यावर क्लेम येतोय ते व्ह्यूज मध्ये काउंट होतात का मॉनिटाईज साठी? तसं व्ह्यूज मध्ये काउंट होतात ते, पण फरक कसा असतो म्हणजे की त्याने एवढा काही फरक नाही पडत. त्याचा क्लेमचा प्रॉब्लेम काय असतो माहितीये का, जर तुमच्या एखाद्या व्हिडिओमध्ये क्लेम आलेला आहे समजा, तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं. फक्त प्रॉब्लेम काय असतं की त्या व्हिडिओतून तुम्हाला पैसे नाही मिळत. ओके, पण ते काउंट केले जातील ना? हो 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 हो, म्हणजे बेसिकली असं कुठेही असं स्पेसिफिक रूल नाहीये समजा की ते काउंट होतील की नाही. पण युट्यूबचं म्हणणं काय आहे की कॉपीराइट क्लेम जर आला तर तुम्ही पैसे नाही कमावू शकत. ओके, आणि क्लेम आल्यानंतर एक मिनिट. हा, क्लेम आल्यानंतर काय, बोला ना. हा सर, मी कंटिन्यू करू पुढे? हो हो, बोला ना. क्लेम आल्यानंतर तो जो क्लेम असतो त्याच्यामध्ये काही प्रॉफिट शेअरिंग होतं का व्ह्यूचं, की नेमकं काय हा, होतं? म्हणजे ते डिपेंड करतं की तुम्ही गाणं वापरताय ना, मग काय असतं की जास्तीत जास्त पैसे ते समोरच्या माणसालाच जातात, तुम्हाला फार कमी येतात. म्हणजे नसल्यासारखेच असतात बेसिकली. ते पैसे कोण ठरवतं किती जाणार की नाही ते जाणार? ऍक्च्युली ते सगळं युट्यूबच्या हातात असतं आणि असं भेटतच नाही आपल्याला मोस्टली. जर तुमच्या व्हिडिओवरती कॉपीराइट आला ना, क्लेम जर आला, तर त्यातून तुम्हाला नसल्यासारखीच इन्कम होतं. इन्कम होतच नाही शक्यतो. आता 20 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये सर मी फॉर एक्झाम्पल 20 सेकंडचं किंवा 30 सेकंडचं एखादं म्युझिक वापरतो, तर अशा केस मध्ये क्लेम येऊ शकतो किंवा आला तर किती रेशिओ येऊ शकतो ना. का बरं, तुम्ही 10 सेकंद जरी म्युझिक वापरलं, ते जर युट्यूबच्या अल्गोरिदमने पकडलं तर येऊ शकतो. येस, ओंकार सर, तुमचा काय क्वेश्चन आहे? हॅलो, हा, ओंकार सर बोला. धरतीराज सर, तुमचा काय क्वेश्चन आहे? सर माझे युट्यूब वर सर वॉच टाइम कमी होत आहे आणि व्ह्यूज कमी होत आहेत. कमी नसतो होतो तो मागचे 28 डेज असतात समजा, 28 दिवसामध्ये काउंट होतो. म्हणजे जर आजपासून मागचे 28 दिवस,
उद्या जसा एक एक दिवस वाढत जातो तसं मागचा दिवस एक एक कमी होत जातो. ओके. समोर वाढन का सर? काय काय? समोर वाढन का म्हटलं? हो हो, म्हणजे तुम्हाला समजतंय ना, तो मागच्या हा. 28 दिवसाचा असतो. मग जसा एक एक हा. दिवस वाढत जाईल, तुम्ही जर व्हिडिओच अपलोड नाही करणार मागच्या 28 दिवसामध्ये, तर तो हा. कमी कमी होत जातो. ओके. मी रोज रोज व्हिडिओ अपलोड करतो सर. हा, पण मग त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी इम्प्लिमेंट करा ना, की त्याने व्ह्यूज वाढतील म्हणून. येस. नागेश कदम, नागसेन कदम. हा नमस्कार सर. नमस्कार सर. मला काय विचारायचं, मी आता रिअल इस्टेट बिझनेस स्टार्ट करतोय, म्हणजे नेक्स्ट मंथ पासून चालू करणार आहे. ओके. ठीक आहे. तर आता मी जसं तुम्ही बोललात की आठवड्याला आपल्याला व्हिडिओ टाकावा लागेल, हा. तर आता माझ्याकडे तेवढे प्रोजेक्ट नाहीत की मी दर आठवड्याला म्हणजे तेवढे टाकेन. मग तर मग तुम्ही या तेवढे केसमध्ये मला प्रोजेक्ट काय जरी करावं नसले, लागेल? समजा ऐका ना, प्रोजेक्ट जरी नसले तुम्ही इन्फॉर्मेशन देऊ शकतात ना. तुम्हाला ओके. साईट व्हिजिट करून तिथंच माहिती दिली पाहिजे असं थोडी आहे. तुम्ही रिअल इस्टेटशी रिलेटेड काही गोष्टी सांगू शकतात, काही रेरा कायदा आहे किंवा त्याच्या तरतुदी आहेत ते पण तुम्ही ओके. सांगू शकतात. ओके, बरं. येस. ठीक आहे, चालेल. चालेल. मी हा. नंतर पर्सनल तुम्हाला कॉल हो हो करून मी हो हो. थोडंसं गायडन्स येस देईन. येस. प्रतीक सर, ओके, थँक्यू सर. तुमचा काय क्वेश्चन आहे प्रतीक सर? हा सर, गुड इव्हिनिंग. गुड इव्हनिंग, बोला ना. सर, कोणत्या विषयावर युट्यूब चालू करायचं मला हे विचारायचं आहे. ते डिपेंड करतं, बऱ्याच गोष्टी मला- त्याच्यामध्ये मॅटर करतात, की तुमचा इंटरेस्ट काय आहे, समोरच्या ऑडियन्सला काय पाहिजे आहे. ओके. आणि मी अच्छा. तुम्हाला 50 कॅटेगरी सांगणारच आहे की ज्या युट्यूब वरती ओके. सक्सेसफुली चालतात, आणि येस मी तुम्हाला येस कॅटेगरी निवडायला पण मदत करणार, त्याच्यामुळे त्याचं काही ओके. टेन्शन घेऊ नका. येस ओके. सर, येस सर. ओके, थँक्यू. येस. विनोद सर, तुमचा काही क्वेश्चन आहे? टेक्निकल मराठी, तुमचा काही क्वेश्चन आहे? सर मी आहे ना फिल्म हा. अॅनिमेशन याच्यामध्ये एक आहे ना युट्यूब चॅनल बनवलेला आहे. तर हा. त्याची स्टार्टिंग आहे ना आपलं जे मतलब त्याच्यावर अजून एक पण व्हिडिओ जर नाही टाकला आपण तर सर्च मध्ये कसं घालवायचं ते व्हिडिओ? जर तुमचे व्हिडिओच नाहीये त्याच्यावरती, ते सर्च मध्ये येणारच नाही ना. पहिले नाही तुम्हाला सर, व्हिडिओ. आपण म्हणजे सुरुवात करतो ना त्या दिवसापासून हा. 1-2 टाकायला सुरुवात करतो ना, हा. तर हा. हा. स्टार्टिंगचे जे व्हिडिओ असतात ना ते आपल्याला सर्च मध्ये कसे करायचे? मी सांगेल ना तुम्हाला, व्हिडिओ अपलोड करायच्या मॉड्यूल मध्ये सांगेलच ना ते, स्टेप बाय स्टेप. ओके सर. येस. अविनाश सर शेवाळे मला सर, एक विचारायचं बोला ना. तुम्हाला. बोला ना. आपले जर लॉंग व्हिडिओ जर आपल्याला ब्लॉग व्हिडिओ जर बनवायचे असेल लॉंग व्हिडिओ, तर हा. आपल्याला मिनिमम किती मिनिटाचं लॉंग व्हिडिओ ठरवलं पाहिजे, धरलं तसं पाहिजे? काही नसतं. आता इंटरव्ह्यू 40-50 मिनिटाचे पण असतात, असं काही नसतं. इंटरव्ह्यू का? हा, म्हणजे आणि कुठलाही व्हिडिओ किती मिनिटाचा टाकू शकतात, असं काही त्याच्यावरती ड्युरेशन नाही की इतकेच असले पाहिजे तितके असले पाहिजे. सुजित सर, तुमचा काय क्वेश्चन आहे? आणि सर हॅलो, बोला ना. आपले जर सबस्क्राईब 500 होस्तोवर जर आपण मिनी ब्लॉग व्हिडिओ टाकले आणि तिथनं पुढे जर लॉंग व्हिडिओ टाकले तर काय अडचण येणार नाही ना सर? नाही, काही अडचण येत नाही त्याच्यात. आणि सर मला तुम्हाला अजून एक विचारायचं आहे. हॅलो, बोला ना. जर तुम्ही आता उद्यापासून आपलं जे लेक्चर आहे ते चालू होणार आहे ना, म्हणजे आजपासूनच झालं की, आता हे पहिलं झालं तर हा, उद्यापासून कंटिन्यू. हा. हे तुम्ही म्हणजे कंटिन्यू धरणार आहे ना 10 दिवस? हो हो. तर शेवटला जाताना असं एक म्हणजे आमचं बी थोडं जरा प्रश्न वगैरे असं घेत जावं म्हणजे. मग घेणारच आहे ना. तर रोज जेवढे लोक रोज राहतील की नाही, ते प्रत्येकाचे प्रश्न तर आपण रोजच घेतो ना, त्याचा काही इश्यूच नाही. ओके सर, थँक्यू. येस. येस. ओंकार पवार सर, तुमचा झालेला विषय. नागरे सर, तुमचा काय क्वेश्चन आहे? विनोद मगर सर, तुमचा काय क्वेश्चन विचारा ना. हॅलो सर. हा, नागरे सर बोला. सर, माझे सबस्क्रायबर झालेच बरं का 1300, हा. हा. पण ऑफ टाइम सध्या काय झालं, व्ह्यूजच कमी यायला लागले हो. हा. तर ते मी सांगेल ना, ज्या दिवशी तो आपला टॉपिक काय- राहील की नाही, समजा वॉच माझ्याकडून टाइम कसा चुकी काय वाढवायचा झाली- त्याच्या काय माझ्याकडून चुकी काय झाली होती, मी पहिले सारखे व्हिडिओ टाकत होतो, हा. पण आता जवळपास वर्ष झाले मी व्हिडिओ टाकले नव्हते. हा. आता परत सुरू केले, हॅलो? पण त्याला काय व्ह्यूज आहे ना. एक मिनिट. हा, विशाल सर बोला. हा, आता व्ह्यूज आहे ना त्याला. मग तुम्हाला ते वर्ष चॅनल झालं. थोडंसं डेट पडलं असेल, तुम्हाला रिएक्टिव्ह होऊन परत काम करावं लागेल. ओके. येस. हा, पण तेच चॅनल चालू हॅलो? आहे का? हो, करू शकतात ना. शक्ती भोईर सर, विचारा. सर मला एक विचारायचं होतं का 10 दिवसामधून एखादं लेक्चर अटेंड करताना आलं तर हा. मग त्याचं काय मी कसं तुम्हाला करता येईल? म्हटलं ना की तो रेकॉर्डिंग मिळेल attend म्हणून. रोज हे बघा, रोजच्या क्लासची रेकॉर्डिंग मिळणारच आहे ना तुम्हाला. आजचा जो क्लास आहे की नाही, त्याची पण आपण हो. रेकॉर्डिंग स्टार्ट केलेली आहे. रोजच्या क्लासची आपण रेकॉर्डिंग स्टार्ट करत असतो, आणि जसं सेशन झालं दुसऱ्या दिवशी ती रेकॉर्डिंग तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये अपडेट होऊन जाईल. ओके. आणि सर कोर्स झाल्यानंतर पण तुमचा सपोर्ट राहील का? मी तुम्हाला काय सांगतो सर, की आपली सगळ्यात मोठी कम्युनिटी आहे.
असं काही नाहीये की 10 दिवसांचा कोर्स. मला हे बघा, मला जर रिझल्ट भेटले, आता मी मागचे जे लोक होते त्यांच्यावरती काम केलं म्हणून आज माझ्याकडे रिझल्ट आहेत ना. रिझल्ट जर दिसले तर लोक हो. ऍडमिशन घेतील ना. मला काय हो, आज हो. मी कोर्स विकेल, आज तुम्हाला विश्वास कशामुळे बसला, तुम्हाला रिझल्ट दिसतात. आणि जर मला रिझल्ट दाखवायचे असतील तर मला तुमची मदत करावी लागेल ना. हो. ओके हो. ओके. येस, चालेल, थँक्यू. आणखी कोणाला काही शेवटचे क्वेश्चन असले तर आपण 1-2 क्वेश्चन घेऊयात. सर नमस्ते. हा अविनाश सर बोला. सर माझं गेले 4 ते 5 वर्ष झालं युट्यूब चॅनल आहे, पण मी त्याचा हा. कोणत्याही प्रकारचा वापर करत नव्हतो. जर काय? आपल्याला ते वापर करत नव्हतो म्हणलं. ओके. आणि जर आपल्याला ते आता नवीन जर चालू करायचं असेल तर त्याच नावाने चालू करू शकतो का नवीन युट्यूब चॅनल काढावं लागेल? सगळ्यात आधी तुम्हाला कॅटेगरी व्यवस्थित निवडावी लागेल आणि मग कॅटेगरी निवडल्या सर त्याचं जे नाव आहे ते त्याच्या हिशोबाने ठरलं जाईल. कॅटेगरी कशी निवडावी लागेल? ते सांगेल ना मी उद्याच्या लेक्चर मध्ये तेच सांगणार आहे. अरे एक मिनिट, शक्ती सर आपला माईक म्यूट करा ना. ये नाही. येस, संजय घारे सर तुमचा काय क्वेश्चन आहे? संजय घारे सर तुमचा काय क्वेश्चन आहे? ओके, तर ठीक आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन. खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी सर बोलून. मला एक ह्यांना सांगायचं सर. हॅलो हॅलो. हा बोला ना. तर मागील बी मी तुमचा बोला लेक्चर जॉईन केलता बघा. तर हा. तुम्ही म्हणजे रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायला सांगितलं होतं. हॅलो. हा तर मग मी हा ना, मागे बोला ना. रेग्युलर व्हिडिओ टाकत होतो. तर आता माझा जो डेड चॅनल होता तो परत चांगल्या पद्धतीने ग्रो व्हायला लागलाय. अरे वा, चांगली हो. गोष्ट आहे ना. हो, म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यावेळेसला मला एकही सबस्क्राईब येत नव्हते, पण आज मला डेली 2, 3, 4 असे 5 सबस्क्राईब डेली येत आहेत सर. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. हो. सर आपली तर fee मला किती आहे? ह्यांना हेच सांगायचं आहे की जर तुम्ही रेग्युलर राहिला ना तर तुमचा डेड चॅनल सुद्धा नक्की चालू होऊन जाईल. येस. हो. तर आपण fee किती? एक मिनिट सगळेच बोलू नका. जर तुमचे जे काही क्वेश्चन्स असले ना ते उद्या घेऊयात आपण. फक्त 2 जणांचे एकदा मी विचारतो. गणेश सर तुम्हाला काय विचारायचंय का? तुमचा एक सर क्वेश्चन घेऊयात. सर बोला माझं ना. एक म्हणणं होतं सर, बोला ना. सबस्क्रायबरनी जर व्हिडिओ जर नाही बघितला हा. तर सबस्क्रायबर अनम्यूट म्हणजे लेग होतो का आपल्या याच्यातून? नाही तसं काही नसतं. ते डिपेंड करतं. तुमचा व्हिडिओचा टॉपिक त्याला इंटरेस्ट असला तो बघेल तो. असं काही लेफ्ट रिमूव्ह वगैरे होऊन जात नाही. नाहीतर मग तसं असतं तर लोकांचे कितीतरी सबस्क्रायबर रोजच्या रोज कमी झाले असते. तसं काय होत नाही. ओके. येस, तर थँक्यू सो मच एव्हरीवन. खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून. आशा करतो की आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल आणि उद्या पण. येस. हा सर, मला हे विचारायचं की जसं आपल्या युट्यूब चॅनलचा मोटोच आहे की आपण अर्निंग करणे, तर मॉनिटायझेशन झाल्यानंतर आपल्याला किती पैसे आपण अर्न करू शकतो ते कशाच्या बेसिसवर असतं? ते डिपेंड करतं की तुमची कॅटेगरी कुठली आहे, तुम्ही कुठले वेज वापरत आहात, त्याच्यावरती ते सगळं डिपेंड करतं. असं शॉर्ट मध्ये तुम्हाला थोडंफार सांगितलं असतं म्हणजे आम्हाला हे तरी कळालं असतं की आम्ही युट्यूब चॅनल मग मी तुम्हाला काय सांगतोय सर, की जो आपला 10व्या दिवसाचा लेक्चर आहे की नाही त्याच्यामध्ये टोटल डिटेल मध्ये सगळं काही सांगणार आहे. ओके. असं शॉर्ट मध्ये सांगून तुम्हालाही समजणार नाही, बाकीच्या नाही समजणार नाही. सगळं काही मी डिटेल मध्ये सांगणार आहे. ओके. सर आपल्या कोर्सची फी किती? काय सर, कोर्सची फी आपली 2,999 आहे. ओके. 10 दिवसांचा लाईव्ह कोर्स आहे. अच्छा. तर ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी उद्या तुम्हाला टीम मधून कॉल येईल. ज्यांना ऍडमिशन कन्फर्म करायचं असेल त्यांनी ऍडमिशन लवकरात लवकर कन्फर्म करा, कारण लिमिटेड सीट्स राहतील. प्रत्येकाला ऍडमिशन मिळणार नाही. म्हणून जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, हे बघा, इथपर्यंत जर तुम्ही लेक्चर अटेंड करताय, ऑब्व्हियसली तुम्हाला सिरियसली काम करायचंय. म्हणून टाइम वेस्ट करण्यापेक्षा जर तुम्हाला खरंच फायदा करायचा असेल तर ऍडमिशन घ्या. बाकी मग शेवटी तुमची इच्छा. ओके. ओके, थँक्यू. येस, चालेल. तर थँक्यू सो मच. लवकर कॉल करा. सर लवकर फी किती सांगितलेली आपण? 2,999 फीज Hello. आहे. 2,999 फीज आहे. बरोबर. आणि त्याचे डिटेल्स मला कशावर मिळतील? डिटेल्स म्हणजे कशाची डिटेल्स? नेमकी फीज आपलं पेड काय, करायची. हा फीज पेड करायची. हे बघा, उद्या तुम्हाला आमच्या टीम मधून कॉल येईल आणि फक्त कॉल आल्यानंतर लगेच पेमेंट करा. ओके. जे लोक पहिल्यांदा पेमेंट करतील त्याच लोकांना ऍडमिशन मिळेल. ओके. येस, चालेल. फक्त उद्या वेट करा. मी तोपर्यंत ज्यांचा पैशाचा प्रॉब्लेम असेल त्यांनी सॉल्व्ह करून ठेवा उद्या संध्याकाळपर्यंत. तेवढा टाइम मी तुम्हाला देतो. असं मी तुम्हाला म्हणत नाही की आत्ताच्या आत्ता पैसे भरा म्हणून. ज्यांना कोणाला सिरियसली काम करायचं, फक्त मला एकच म्हणायचंय की जर तुम्ही सिरियस असाल तरच ऍडमिशन घ्या. ओके. मम्मीकडून. येस, तर चालेल. थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि ऐका एक मिनिट. हॅलो. ज्यांना ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे
समजा ज्यांची इच्छा आहे की बॅचला ऍडमिशन घ्यायचं, त्यांनी काय करायचं आहे की उद्या आपल्या इंट्रोडक्शनचा एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि 30 ते 40 सेकंदाचा तो इंट्रोडक्शनचा व्हिडिओ असेल, तो तुम्हाला उद्या ग्रुपवरती शेअर करायचा आहे. त्याच्यामध्ये ज्या काही चुका असतील त्या मी तुम्हाला सांगणार आहे. असं तुम्हाला 10 दिवस कंटिन्यू करायचं आहे. ओके ओके सर. येस थँक्यू. चालेल. थँक्यू. थँक्यू सो मच एव्हरीवन. खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून. भेटूया उद्या. येस सर.